सुस्वागतम. सर्वप्रथम पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ यांच्या वतीने आपणा सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये 12वी नंतर काय करायचे हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये येत आहे. अशा प्रश्नाचे उत्तर देताना आज आपल्या सोबत सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक आणि प्रेरणादायी वक्ते प्राध्यापक विजय नवले आपल्याला लाभलेले आहेत, ज्यांनी आपले शिक्षण अभियांत्रिकीमधून बी आणि एम.ई., ह्युमन रिसोर्सेस मधील MBA, MA इतिहास, पत्रकारितेची BJ ही पदवी आणि COEP येथून PhD करत आहेत, ज्यांनी आजपर्यंत राज्यभरात 2000हून अधिक व्याख्याने दिली आहेत. करिअर तसेच अभियांत्रिकी विषयातील 22 पुस्तकांचे लेखक ते आहेत. करिअर पाथ फाइंडर या जगभर पोहोचलेल्या करिअर तक्त्याचे लेखक ते आहेत. तसेच दूरदर्शन, IBN लोकमत, जय महाराष्ट्र, झी TV आदी TV चॅनल्स वरून करिअर मार्गदर्शनाची अनेक वेळा निमंत्रित त्यांना आलेलं आहे. तसेच आकाशवाणी पुणे केंद्रावरून 53 मुलाखती आजपर्यंत त्यांच्या प्रसारित झालेल्या आहेत. करिअर विषय मांडणीतील राज्यातील प्रभावी वक्ते म्हणून नामवंत आहेत. विद्यार्थी विकसनासंदर्भातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रात उपक्रमशील प्राध्यापक म्हणून जे परिचित आहेत. तसेच विविध वर्तमानपत्रांमधून युवक, शिक्षण, करिअर, सॉफ्ट स्किल्स विषयावर विपुल लेखन त्यांचे आहे. आणि सध्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ संचलित अभियांत्रिकी विद्यालयात विद्यार्थी विकसन अधिकारी तथा करिअर मार्गदर्शक या पदावर कार्यरत आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आज आपल्याला मार्गदर्शन करावे. प्राध्यापक विजय नवले. धन्यवाद. सर्वप्रथम पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ या दोन्ही संस्थांनी या पद्धतीने चालू केलेल्या कार्यक्रमांचं, उपक्रमांचं आणि खरं तर मी म्हणेल की शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे मोठं योगदान या माध्यमातून त्यांनी जे दिलेलं आहे, या सगळ्यांबद्दल मी सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनेच आभार व्यक्त करतो की एक खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण आणि ज्याला असं म्हणता येईल की आपण काय करतोय, समाजासाठी काय करतोय आणि काय घडतंय, आउटपुट काय येतंय. 113 वर्षांपासून आपली संस्था ही स्किल्स डेव्हलपमेंट या विषयातच काम करतात असं म्हणायला हरकत नाही. कारण लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस ही संस्था चालू केली संपूर्ण देशभर, त्यावेळेसचे जे संकट होतं आपलं, त्या संकटासाठी जे लढायचं होतं ब्रिटिशांसोबत, त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे, तर त्यावेळेस स्वदेशीचा जो उच्चार आणि ज्याला असं म्हणता येईल की स्वदेशी हा मुद्दा लोकमान्य टिळकांनी मांडला. आणि तेच ती थोर व्यक्ती लोकमान्य टिळक हे आपल्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. त्यामुळे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ गेली अनेक वर्ष याच विषयात काम करत आहे, ज्याच्यामध्ये स्किल्स डेव्हलपमेंट आहे, ज्याच्यामध्ये स्वविकसन आहे. नुकताच कोरोना सदृश परिस्थितीमध्ये जे काही घडत चाललंय त्याच्यामध्ये माननीय पंतप्रधान साहेबांनी सुद्धा सांगितले की आपण आत्मनिर्भर व्हायचंय. आणि आत्मनिर्भर व्हायचंय म्हणजे एका बाजूला आमचा देश आत्मनिर्भर होत जाईल आणि दुसऱ्या बाजूला हा देश आत्मनिर्भर करण्याच्या प्रक्रियेमध्ये ही सगळी युवा पिढी जी आहे, आपण सगळेजण आहोत, हे आपण सगळेजण आपापल्या स्तरावरती आत्मनिर्भर होत जाऊ, हा यामध्ये मूळ मुद्दा आहे. आणि म्हणून आत्मनिर्भरता ही ज्यावेळेस आता हा शब्द आला किंवा या विषयावरती संपूर्ण भारतभरातल्या सर्व मान्यवरांचं या विषयावरती हेच मत आहे, त्यावेळेस असं लक्षात येतं की मग ही जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीने कोणत्या पद्धतीने आत्मनिर्भरतेकडे त्यांचा प्रवास चालू करावा. आणि याचं उत्तर म्हणून मी म्हटलं की 1906 साली ज्यावेळेस नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे इथे ज्यावेळेस सुरुवात झाली, त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी हा जो उल्लेख केला होता त्याच्यामध्ये स्वदेशीचा मुद्दा होता. मला असं वाटतं की तेव्हापासूनच कदाचित हा मुद्दा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट यांचं जे गणित जे आहे ते आपल्या बाजूने असलं पाहिजे. म्हणजे
इम्पोर्ट कमी आणि एक्सपोर्ट जास्त हे असलं पाहिजे, हा मुद्दा त्यावेळेस याच संस्थेच्या संस्थापक अध्यक्षांनी सांगितलं. आणि मला आनंद असं वाटतो की नूतन महाराष्ट्र संस्था आता स्किल बेस्ड एज्युकेशन मध्ये आणि इंडस्ट्री कनेक्ट एज्युकेशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कामगिरी करते. मला हे सगळं विचार प्रक्रिया चालू असतानाच 3 वर्षांपूर्वी शेखर कुलकर्णी म्हणून पुण्यामध्ये जे एक व्यक्ती काम करत होते, जे उद्योजक होते, त्यांची मला निश्चितपणे आठवण येते. शेखर कुलकर्णी साहेबांनी आमच्या नूतन महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना त्यावेळेस पण एक निरोप दिला होता किंवा त्यांचं काम त्या विषयातलं होतं. आणि ज्याला असं म्हणतात की पेटंट्स जे असतात, त्या पेटंट्स जेव्हा ते एक्सटिंक्ट होतात त्यानंतर त्याचं इम्पोर्ट सबस्टिट्यूशन चालू करायचं असतं. आणि म्हणून मग त्यावेळेस नूतन संस्थेच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा लाईटच्या माळा तयार करण्याचा उपक्रम केला होता. मला असं वाटतं की आत्मनिर्भरता, स्वदेशी आणि आमच्या देशाला एक आर्थिकदृष्ट्या बलवान आणि ताकदवान बनवायचं असेल तर काय करता येईल, तर आपल्या अंगी हे तांत्रिक क्षेत्रामध्ये जाताना आणि तांत्रिक क्षेत्रातील कौशल्य जर आपल्या अंगी असतील तर निश्चितपणे आमचा आजचा जो तरुण आहे, 12वी झालेला जो तरुण आहे, तो 12वी नंतर त्याचं जे शिक्षण आहे ते केवळ पुस्तकी अभ्यासक्रमांचं किंवा ज्याच्यातून एखादा सर्टिफिकेट मिळणार आहे आणि त्या सर्टिफिकेटच्या शिवाय त्या विद्यार्थ्याला व्यावहारिक जगामध्ये काही मिळणार नाहीये, काही करता येणार नाहीये. अशा पद्धतीच्या शिक्षणापेक्षा ज्या शिक्षणामध्ये कौशल्य विकसन आहे, ज्या शिक्षणामध्ये त्या विद्यार्थ्याला कमी कालावधीमध्ये लवकरात लवकर त्याच्या पायावरती उभं राहता येणार आहे, असा 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 एक शिक्षण प्रणाली आता विकसित होत आहे. आणि मला असं वाटतं की पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र या दोन्ही संस्था या विषयामध्ये काम करत आहेत, इंडस्ट्री बेस्ड अशा पद्धतीचं काम. मला एक प्रसंग या निमित्ताने सांगायचा, कारण मी करिअर मार्गदर्शन करण्यासाठी अनेक ठिकाणी जात असतो, भेटत असतो अनेक लोकांना. अनेक तुमच्यासारखे 12वीचे विद्यार्थी, 10वीचे विद्यार्थी यांच्या संपर्कात मी येत असतो. मला या सगळ्या याच्यातून एक जाणवतं की विद्यार्थ्यांची जी रिॲक्शन आहे ती अशी आहे की आम्हाला असं कोणतं काम करता येईल की जेणेकरून आम्हाला आमचे कौशल्य पणाला लावता येईल, आम्ही आमच्या कुटुंबाची जी काही गरज आहे ती गरज पूर्ण करू शकू. आणि केवळ असं खोटं खोटं नको, आम्हाला प्रत्यक्ष काम करता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही काय करायचं, तर याच्यामध्ये हा जो केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, त्यावेळेची शिक्षण प्रणाली असेल, काही वर्षांपासून बॅचलर डिग्री म्हणजे पदवी डिग्री या व्होकेशनल विषयामध्ये आली आणि एक प्रकारची ती क्रांती या ठिकाणी झालेली. मला आठवतंय मी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब जे आहेत ते संपूर्ण भारताचे, संपूर्ण जगभरातल्या सगळ्या तरुणांचे एक आदर्श स्थान आहेत. डॉक्टर कलाम साहेबांच्या एका भाषणाला मी उपस्थित राहिलो होतो आणि त्यावेळेस मी कार्यक्रम ऐकायच्या आधी योगायोगाने माझं नशीब जरा बरं होतं. डॉक्टर कलाम साहेब ज्यावेळेस त्या कार्यक्रमस्थळी आले त्यावेळेस संपूर्ण त्या सभागृहामध्ये, त्या सगळ्या परिसरामध्ये एक वेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स जाणवत होते की मिसाईल्स मध्ये जे मोठं काम ज्या व्यक्तीने केलं, जी व्यक्ती DRDOची प्रमुख होती, जी संपूर्ण देशाची राष्ट्रपती आहे, अशी व्यक्ती आता आपल्या जवळनं पाहायला मिळणार, डॉक्टर कलाम साहेब पाहायला मिळणार. आणि त्यामुळे ते व्हायब्रेशन जाणवत होते. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्या व्यासपीठाच्या सभागृहाच्या बॅकसाईडनी ज्यावेळेस येत होते त्यावेळेस सुदैवाची गोष्ट त्यातल्या त्यात ती अशी म्हणजे की दोन्ही साईडला जे उभे असलेले जे लोक होते, जे त्यांचं स्टँडिंग ओवेशन म्हणजे एक प्रकारे उभं राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत करत होते. मला असं वाटतं की तुम्ही ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल की काय आनंद त्या ठिकाणी मिळत असेल की कलाम साहेब चालत चालत येत होते आणि ते चालत चालत येत असताना त्या सभागृहात त्या त्या मधल्या ज्या रस्त्यावरून येत होते त्या पाथवरून दोन्ही साईडला उभे असलेल्या त्या प्रेक्षकांच्या किंवा सर्व लोकांच्या शेक हँड करत करत येत होते. आणि माझं नशीब जरा त्यातल्या त्यात बरं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मी सुद्धा त्या कुठल्या तरी पॉइंटला कडेला होतो. आणि कलाम साहेब जेव्हा जवळ यायला लागले शेक हँड करण्यासाठी, आता मला पण ते हातात हात देणार असं मला लक्षात आलं, तेव्हा माझी हृदयामधली धडधड चालू व्हायला लागली. मित्रांनो, करिअर कोणतेही करत असताना त्या करिअरच्या अत्युच्च टॉपला आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस अशी जी माणसं आपण पाहतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळते. कलाम साहेब अगदी काही फुटांवरती, काही पावलांवरती असताना माझ्या हृदयामध्ये धडधड होत होती. सगळेजण शेक हँड करत होते. त्यावेळेस मला वाटतंय की सेल्फी काढण्याची पद्धत नव्हती, फक्त शेक हँडच करता येत होता. आणि कलाम साहेब ज्यावेळेस माझ्या अगदी पुढ्यात येऊन थांबले, मी त्यांना शेक हँडसाठी हात पुढे केला. डॉक्टर कलाम साहेबांचा हात माझ्या हातात आला त्यावेळेस मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो की एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा हात, अगदी ज्याला असं म्हणता येईल की मऊ मुलायम स्पर्श, पण त्याच्याही पलीकडे जाऊन
आपल्या भारत देशाला आत्मनिर्भर सक्षम करण्यासाठी ज्यांनी योगदान दिले अशी व्यक्ती आपल्या समोर त्यांचा शेकहँड करताना मी त्यांना सहजपणे एक स्पष्टपणे एक वाक्य बोललो ते म्हणजे डॉक्टर कलाम सर यू आर रिअल हिरो ऑफ इंडिया असं मला त्या काही मायक्रो सेकंड्स मध्ये बोलण्याची एक संधी मिळाली. यू आर हिरो ऑफ इंडिया असं बोलल्यानंतर डॉक्टर कलाम साहेब चालत चालत चालले होते, वेगात चालले होते, तरी सुद्धा थांबल्यानंतर त्यांनी जी रिॲक्शन दिली ती रिॲक्शन मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आणि मी माझ्या सत्राला सुरुवात करतो. डॉक्टर कलाम साहेबांनी ते वाक्य ऐकलं माझं की यू आर रिअल हिरो ऑफ इंडिया. कलाम साहेब जर साधे कोणी असते तर त्यांनी थँक्यू म्हणाले असते, अरे वा वा माझं कौतुक केलं, वा वा मला बरं वाटलं असं म्हणाले असते. पण कलाम साहेब हे त्यापैकी नव्हते. ते आपल्या सर्वांवरती प्रेम करणारे होते. एका बाजूला करिअरची एक उच्च दिशा गाठणारे होते आणि दुसऱ्या बाजूला देशावरती प्रेम करणारे सुद्धा होते. डॉक्टर कलाम साहेबांचं उत्तर आहे ते मात्र तुमच्या हृदयामध्ये साठवून ठेवा. कलाम साहेबांना मी म्हणालो यू आर रिअल हिरो ऑफ इंडिया आणि तेव्हा कलाम साहेबांनी उत्तर दिलं ते अगदी अस्पष्ट. ते मला नाही दिलं ते उत्तर, ते मला ओळखत पण नाही. त्यांनी मला नाही उत्तर दिलं, ते आपल्या सर्व भारतातल्या सर्व युवकांना ते उत्तर दिलं. आता 12वीची परीक्षा झाल्यानंतर करिअरची दिशा शोधणाऱ्या सगळ्या युवकांना ते उत्तर आहे. काहीतरी करू इच्छिणाऱ्या आणि कौशल्य अधिष्ठित काहीतरी करायचं असं म्हणणाऱ्या तर सगळ्यांसाठी ते उत्तर आहे. डॉक्टर कलाम साहेबांनी पटकन असं म्हणाले की यू आर ऑल्सो. त्या यू आर ऑल्सो ह्याचं उत्तर हे माझ्यासाठी वैयक्तिक तर बिलकुल नाही. हे उत्तर भारतातल्या सर्व युवकांसाठी आहे की मी एकटा हिरो नाही, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणून मी कोणी हिरो नाही, तर ठरवलं तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही सगळेचे सगळे आपल्या भारत मातेचे एक सुपुत्र बनून जाताल आणि मोठं कार्य करताल. कलाम साहेबांनी सांगितलेला जो मुद्दा होता तो व्हिजन 2020 आता थोडासा पुढे सरकावं लागेल, परंतु काय करता येईल, काय करता येईल आमच्या तरुण पिढीसाठी, कलाम साहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि आता जो आलेला मुद्दा आहे तो म्हणजे आपला देश चीन सारख्या देशाशी इकॉनॉमीमध्ये फाईट करत बसण्यापेक्षा आम्ही आमच्या स्तरावरती स्वतः विकसित करू, यासाठी मला काय करता येईल आणि मला काय करता यायचं याचं उत्तर हे तू कौशल्याधिष्ठित शिक्षण घेऊन, स्किल्स बेस्ड एज्युकेशन घेऊन तू स्वतःला एक आत्मनिर्भर बनव. कौशल्य असं तयार कर की तुला नोकरी तुला मागण्यासाठीची गरज पडणारच नाही. मुळात तू अशा पद्धतीने कौशल्य घेशील की ते कौशल्य तुला नोकरीसाठी सुद्धा आणि व्यवसायासाठी सुद्धा लगेच थेटपणे उपयोगाला येईल. आणि तो कोर्स आहे, ती व्यवस्था आहे व्होकेशनल एज्युकेशनची. व्होकेशनल या शब्दाचाच मुळात अर्थ असा आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत बनता. यू बिकम एक्सपर्ट इन वन पर्टिक्युलर चोजन फील्ड. आणि हे एक्सपर्ट बनण्याचं जे क्षेत्र आहे ते काही गाणं म्हणणं नाहीये, ते काही भाषण करणं नाहीये, ते काही एखादी वाहन चालवणं नाहीये, ते काही एखादा पदार्थ बनवणं नाही, त्याच्याही पलीकडे जाऊन आहे. ते कदाचित आत्ताच्या काळामध्ये सुसंगत असलेलं, आज लोकांना जे हवं आहे, आज कस्टमरची जी रिक्वायरमेंट आहे, आज ज्या मार्केटमध्ये ज्याला कमर्शियली व्हॅल्यू आहे, अशा पद्धतीचं जर शिक्षण आमच्या मुलांना जर मिळालं तर मला असं वाटतंय की तो जो प्रघात असतो गर्दी मागून जाण्याचा, तो जरा कमी होऊ शकेल. आणि मूळ मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये आमचा विद्यार्थी हा त्याच्या जागेवरती सक्षम बनून जाईल. आणि म्हणून व्होकेशनल कोर्स हा या दृष्टीने करिअरच्या अंगांनी, म्हणजे मला जे काही विद्यार्थ्यांच्या पालकांचे जे काही फोन येतात त्या फोनमध्ये सुद्धा हा मुद्दा असतो बरं का. तो मुद्दा असा असतो की आमच्या मुलांचं थोडंसं गणित आणि इंग्लिश कच्चं आहे, 12वीत जरा मार्क सुद्धा कमी पडलेत आणि सायन्स शाखा नव्हती निवडली, कॉमर्स होती, आर्ट्स होती किंवा सायन्स देखील असेल, परंतु थोडंसं गणित आणि इंग्लिश किंवा ते पाठांतर जे आहे त्यातले मोठे डेरिव्हेशन्स आहेत ते जरा आमच्या मुलांना अवघड वाटतात. आणि अजून एक गोष्ट असं आहे की फार मोठा कोर्स करायची आमची ऐपत नाहीये. मग आम्हाला असा छोटा कोर्स, छोटा म्हणजे पण तो पदवी पाहिजे बरं का, असं काही सांगताल का तुम्ही आम्हाला. मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांची उत्तर, या सगळ्यांचं समेशन म्हणजे एक प्रकारची बेरीज, चांगल्या चांगल्या गोष्टींची बेरीज ह्या शासनाने म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे भारतातलं जी शिक्षण व्यवस्था आहे ती सगळी शिक्षण व्यवस्था ज्यांच्या परवानगीने चालते, ज्यांच्या पुढाकाराने चालते आणि ज्यांच्या परवानगीशिवाय ते कुठलंही महाविद्यालय राबवू शकत नाही, ते AICTE आणि त्यासोबत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार आणि निम्न स्तरावरती ज्याला असं म्हणता येईल की शेवटची जी ऑथॉरिटी असती ती म्हणजे आपल्या जवळची ऑथॉरिटी म्हणजे विद्यापीठ, म्हणजे पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बाटू विद्यापीठ, हे खरं तर तसं शासनाचंच विद्यापीठ आहे,
तंत्र शिक्षण विषयात काम करणार, यांची परवानगी असलेलं पदवी कोर्स असलेलं आणि तुम्हाला तुम्हाला कौशल्य शिकवणार, म्हणजे कौशल्य शिकवण्याचे कदाचित 2 आठवड्याचे काही कोर्सेस असतात, पण त्या 2 आठवड्याच्या कोर्सच्या आधारे आपण काही बाजारात उभं राहून, म्हणजे मार्केटमध्ये उभं राहून आपल्याला कोणी काही फार व्हॅल्यू दिलं असं नाही. परंतु अशा पद्धतीचं व्होकेशनल ट्रेनिंग जर आपल्याला मिळणार असेल, जे विद्यापीठाच्या अंडर आहे, म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, या SPPU यांची तुम्हाला पदवी मिळणार आहे, प्रॉपर पदवी मिळणार आहे. परंतु कुठली सीईटी नसेल, एंट्रन्स परीक्षेचा तो सगळा तो एक प्रकारचा मोठा घोळ आहे एक प्रकारे, की आपल्याला कधी द्यायची परीक्षा, त्याचे विषय कोणते आहेत, निगेटिव्ह मार्किंग आहे का, आणि खूप मोठी वेगळी ती रॅट रेस आहे. त्या रॅट रेसच्या व्यतिरिक्त म्हणजे 12वीचा निकाल लागलाय, सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, मला काय करायचंय, मला लवकरात लवकर मला माझ्या पायांवरती उभं राहायचंय, शिक्षण पण असलं पाहिजे आणि कौशल्य पण असलं पाहिजे. या दोघांचं कॉम्बिनेशन मला कोणी देताल का बाबा, असं कोणी जर म्हणत असेल, मला जे आता असंख्य फोन येतात, ग्रामीण भागातले असतील, सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले असतील, ज्या मुलांना या शिक्षणामध्ये त्या शिक्षणात अडकून नाही पडायचं, मला काहीतरी लगेच आता नोकरी, काही दिवस नोकरी आणि त्यानंतर व्यवसाय चालू करता येईल, अशा पद्धतीचं शिक्षण ह्या BVOC म्हणजे बॅचलर ऑफ व्होकेशनल या डिग्रीमध्ये आहे. तो 3 वर्षांचा कोर्स आहे. मला असं वाटतं की नूतन महाराष्ट्र संस्था, त्यामुळे अनेक वेळा वर्तमानपत्रातही त्याचं या सगळ्या कोर्सचा बोलबाला आणि खूप लोकांनी कौतुक केलं की छान पद्धतीने तुम्ही हा कोर्स डिझाईन केला तुमच्या स्तरावरती, कारण 113 वर्षांपासून नूतन संस्था या विषयात काम करते. मला तुम्हाला सांगायचं की यासोबत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, म्हणजे मी स्वतः या नूतन संस्थेमध्ये मी करिअर मार्गदर्शनाचं काम करतो. मगाशी प्रेमा मॅडम यांनी माझा जो परिचय करून दिला की मी टेलिव्हिजनवरती शो करतो करिअर विषयातले, किंवा आमचं नेहमी विद्यार्थ्यांसोबतच या आकाशवाणीवरती सुद्धा कार्यक्रम असतात. आपण या विषयावरती, करिअर विषयावरती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय. मी हे सगळं काम करतोय ते नूतन संस्थेमध्ये बसून आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांशी आमचा रोजचा डायलॉग असतो की विद्यार्थी येतो, बोलतो की आता मला असं वाटतंय की काय करावं, मग आम्ही पटकन कुणाशी फोनवरून बोलतो, त्या व्यक्तीशी काही जोडलं जाता येईल का. बरेच विद्यार्थी असे की यामध्ये स्वतः उद्योजकता असेल, संशोधन असेल, या विषयामध्ये काम करण्यासाठी ही अटॅचमेंट आहे तुमच्याकडे. म्हणजे चांगल्या पद्धतीने संशोधन करणारे, डॉक्टरेट असलेले अशी सगळी मंडळी इथे शिकवण्यासाठी उपलब्ध आहेत समजा. आणि मगाशी मी जो वारंवार उल्लेख केला की लोकमान्य टिळकच या संस्थेचे प्रमुख म्हणजे संस्थापक अध्यक्ष. आणि आता पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सोबत जो आता एक ऐतिहासिक करार झालाय, त्याचा म्हणजे खूप विद्यार्थ्यांपर्यंत ही बातमी पोहोचली वाऱ्यासारखी की पिंपरी चिंचवड संस्था जी औद्योगिक क्षेत्रामध्ये या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट असेल, गुणवत्ता शिक्षण असेल आणि त्यासोबत इंडस्ट्री सोबत असलेले करार असतील, यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. या संस्थेसोबत आता हा प्रकारचा जो विद्यार्थ्यांच्या फायद्याचा जो काही एक प्रकारचा करार झालाय, त्याच्यातून ही संधी विद्यार्थ्यांना जास्त चांगल्या पद्धतीने शोषून घेता येणार आहे. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा जो मूळ उद्देश असतो की आम्ही हे शिक्षण घेतोय, हे एखादं पूर्ण करतोय, तर आम्हाला हे त्याचा पुढे उपयोग होणार आहे का, नोकरी मिळणार आहे का, तर नोकरी मिळण्यासाठीच्या कुठल्याही अडचण नसतील. व्होकेशनल, मुळातच व्होकेशनल हा कोर्स हा तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी उपयोगाचा आहे. मला काही वर्षांपूर्वी आबा ताकवणे नावाचे एक उद्योजक भेटले होते, जे दौंड भागामध्ये, मला असं वाटतं त्यांना राष्ट्रपती पुरस्कार आणि अगदी सर्व प्रकारचे पुरस्कार मिळाले. त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांची खूप इच्छा होती की 10वी नंतर एखादा छोटा कोर्स करावा, आणि तो छोटा कोर्स त्यावेळेस त्यांची इच्छा होती की ITI कोर्स करायचा, म्हणजे ITI कोर्स करून त्यांना काहीतरी तंत्र शिक्षण विषयात काम करायचं. मी तुमच्याशी आता जे बोलतोय हे तंत्र शिक्षण विषयातलंच, परंतु विनाकारण क्लिष्ट गणिती आकडेमोड नाही, फार ते मोठी जाडजाड ठोकळे असलेले पुस्तक वाचन नाही, पण तरी तंत्र शिक्षणात प्रत्यक्ष काम करायचंय, म्हणजे मशीनवरती काम करायचंय. CNC मशीन असेल, कॉम्प्युटर सारखं जे काम असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं काम असेल. हल्ली एक चांगला प्रकार सगळ्या लोकांच्या संबंधित आहे, जे आता आपण वेबएक्स किंवा फेसबुकवरतून आता आपण जोडलं जातोय, हे तंत्रज्ञान आहे. किंवा ग्राफिक्स आणि मल्टीमीडिया सारखं जे टेलिव्हिजनमध्ये किंवा फिल्म्समध्ये तुम्ही पाहता, की आता चालू घडीची जी काही सगळी टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचंय आणि त्याचं आम्हाला कोणी शिकवेल का, तर तो हा कोर्स. पण आबा ताकवणे त्यावेळेस असं म्हणाले होते की मला असं काही शिकण्यासाठीचा मार्गच नव्हता. मग ते त्यांनी एका ठिकाणी छोटी नोकरी केली आहे, त्याच्या नोकरीतून मग त्या अनुभवातून, त्या गुणवत्तेतून त्यांनी लेथ मशीनवरती त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आणि नंतर मला सांगायला आनंद वाटतो की अगदी परदेशातल्या संरक्षण विभागांना सुद्धा
सप्लाय करणं म्हणजे रणगाड्यासारख्या विषयांना सप्लाय करण्याचं काम या आबा ताकवणे साहेबांनी केलं. आणि त्यांची सुरुवात जी झाली होती त्यावेळेस त्यांनी खंत बोलून दाखवली होती की असं एखादं कमी कालावधीचं शिक्षणाची व्यवस्था हवी, ज्या ठिकाणी मला मशीनवरती काम करण्यासाठी इथपासून सॉफ्टवेअर डिझाईन करण्यापर्यंत, म्हणजे ग्राफिक डिझाईन हे असेल, रेफ्रिजरेशन सारखा विषय असेल, आणि हल्लीच्या काळामध्ये ऑटोमोबाईल हे खूप प्रचलित अशा पद्धतीचं एक सेक्टर आहे की ज्याच्यामध्ये त्याच्यावरतीच भारताची इकॉनॉमी अवलंबून असते. तर या क्षेत्रांमध्ये काम करत असताना मला काही असं मिळालं नाही शिक्षण, मग मी खूप स्ट्रगल केला वगैरे ते सांगत होते. मला तुम्हाला हे आठवणीने सांगायचं, जाणीवपूर्वक सांगायचं की पूर्वीचा काळ वेगळा होता. आणि काळामध्ये हे अशा पद्धतीचं शिक्षण जर आपल्याला मिळणार असेल तर हे शिक्षण निश्चितपणे लवकरात लवकर आपल्याला नोकरीच्या संधी शोधून देण्यासाठी किंवा या सगळ्यांसाठी उपयोगाला येईल. मग अशी मी जो उल्लेख केला की भारताची काय गरज आहे आणि इथपासून माझी काय गरज आहे. म्हणजे आपण सगळेजण क्रिकेट खेळलोय. क्रिकेट खेळत असताना एखाद्या प्लेयरचे पण रन महत्वाचे असतात आणि एखाद्या आपल्या त्या टीमची एकूण धावसंख्या महत्वाची असते. पण टीम जिंकून देत असताना आपली सुद्धा वैयक्तिक धावसंख्या होत असते. आणि म्हणून आपण आपल्या देशासाठी काय करायचं याचा विचार करत असताना आपलं सुद्धा करिअर होणार. हे करिअर आपल्या आवडीचं असलं पाहिजे, आपल्या त्याच्यामध्ये क्षमता विकसित करण्यासाठीची आपल्याला संधी मिळाली पाहिजे, यासाठीची पात्रता आपल्या अंगी असली पाहिजे. अरे हो, मगाशी तो उल्लेख मी केला पात्रतेचा. तर व्होकेशनलच्या पदवीसाठी जाताना मात्र कोणती सीईटी नाही, तेही मगाशी मी सांगितलं. 12वीत फक्त उत्तीर्ण हवेत. सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, कोणतीही शाखा असेल, हा विद्यार्थी 3 वर्षांच्या शिक्षणातून या व्होकेशनलच्या डिग्रीसाठी तो पात्र ठरतो. म्हणजे तो बीओक ही डिग्री घेतो. विशेष म्हणजे मी एक करिअर मार्गदर्शक म्हणून सुद्धा मला कोर्सचा फार आनंददायी एक रचना वाटते. ती रचना अशी आहे की फ्लेक्झिबिलिटी म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला सुद्धा फ्लेक्झिबिलिटी हवी असते. म्हणजे टीव्ही पाहताना मोबाईल पाहायचा असतो, हा, गाडी चालवताना बरेच जण मोबाईल साईडला ऑपरेट करत असतात, जेवण करत असताना टीव्ही बघायचा असतो, हे सगळं करत असताना मित्रांशी बोलायचं असतं. आपल्याला फ्लेक्झिबिलिटी हवी. जीवनामध्ये आता फ्लेक्झिबिलिटीचा जमाना आहे. आणि या फ्लेक्झिबिलिटीमध्ये एखादा पर्टिक्युलर कोर्स 4 वर्ष 5 वर्ष करायचंय तर विद्यार्थी याच्यामध्ये कधीतरी तो नाखुश होतो. त्याला असं वाटतं मला फ्लेक्झिबिलिटी हवी, माझे डिसिजन्स माझ्यावरती, बरं याच्यामध्ये यू टर्न जर मारला तर ते शिक्षण वायाला जातं असं इतर कोर्सेसमध्ये होतं. पण बीओकची गंमत मी तुम्हाला सांगतो. हा बीओकचा कोर्स 12वी नंतरचा विद्यार्थी पहिल्या वर्षाला जॉईन करू शकतो. एकूण 3 वर्षांचा कोर्स आहे. डिप्लोमा झालेले विद्यार्थी हा दुसऱ्या वर्षाला जॉईन करू शकतो. त्याचं कारण तिथं ऑलरेडी त्याचा काहीतरी एक्सपिरियन्स आहे. बाहेर पडताना सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही, मला 1 वर्षाचं शिक्षण पूर्ण झालंय, मला असं वाटतं की हा कोर्स आता थांबवावा, माझ्या कुटुंबाची काहीतरी वेगळी गरज आहे, मला शिक्षण नाही कंटिन्यू करता येत. खरं तर तसं करू नये, परंतु एखाद्याला वाटलं समजा, तर तो विद्यार्थी पहिल्या वर्षाच्या शिक्षणानंतर बाहेर पडून बाहेर जाऊ शकतो. पण त्यावेळेस त्याला असं काही नापास किंवा आता तुझा कोर्सच झाला नाही तर तुला काय एलसी पण देणार नाही आम्ही, अशी परिस्थितीत आपण जात नाही. ते अर्धवट शिक्षण होत नाही. त्या शिक्षणामुळे एखादं वर्ष वायाला जात नाही. 1 वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर अशा विद्यार्थ्याला केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या या नियमांमधून आलेले हे सगळे एक चांगले मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 1 वर्षाचा जर कोर्स पूर्ण केला बीवोकचा तर 1 वर्षानंतर त्याला डिप्लोमा हे सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्याला मिळतं. म्हणजे 1 वर्षाच्या अनुभवातून डिप्लोमा हे सर्टिफिकेट जर विद्यार्थ्याला मिळणार असेल, आता म्हणजे तुम्ही हे गणित मांडून बघा, 10वी नंतर डिप्लोमाचा कोर्स हा 3 वर्षांचा असतो, म्हणजे 10 + 3 = 13. आणि इथे जर तुम्ही 12वी नंतर आलात तर बघा, आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना तर डिप्लोमाला जाता पण येत नाही. आता इथे आणि तिथे शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये स्किल्स आणि या किती गोष्टी असतील हा परत प्रश्नचिन्ह आहे. इथे आता तुम्ही 12वी नंतर 1 वर्ष कोर्स पूर्ण केला, 1 वर्षानंतर तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि हे डिप्लोमा सर्टिफिकेट कशातलं असणार आहे? हे डिप्लोमा सर्टिफिकेट असणार आहे, जर तुम्ही रेफ्रिजरेशन मध्ये जर तुमचा हा कोर्स झाला असेल तर त्याचं असणार आहे. तुम्ही ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग साठी जर शिक्षण घेतलं असेल, शिक्षण म्हणजे पाठांतर नाहीच आहे, या शिक्षणाची खूप ब्युटी आहे. मला असं वाटतं की हे इथून पुढच्या काळामध्ये भारतातल्या सगळ्या शिक्षण व्यवस्था ह्या प्रॅक्टिकल बेस्ड हँड्स ऑन स्किल्स आणि कौशल्य अधिष्ठितच असणार आहेत. मला वाटतं की नूतन संस्थेला हे फार लवकर त्यांच्या कार्यक्रमामध्ये असं लक्षात आलं की आपण लवकर केलं पाहिजे, म्हणून हा कोर्स लॉन्च झालाय. सुदैवाने तो तळेगाव दाभाडेमध्ये आपल्या ह्या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. 1 वर्षानंतर डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळणार आहे. हे सर्टिफिकेट घेऊन आपण जर मार्केटमध्ये गेलो
म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर बद्दलचे कोर्स आहेत, कम्प्युटर संदर्भातले कोर्स आहेत, इलेक्ट्रॉनिक संदर्भातले कोर्स आहेत. तर आपल्याला त्या त्या पदानुसार नोकरीची संधी मिळू शकते. मी तुम्हाला आता नोकरीचा विषय निघाला म्हणून सांगतोय. मित्रांनो, खरं तर माझी अशी अपेक्षा आहे, ते सगळ्यांवरती बळजबरी नाहीये, परंतु माझी अशी अपेक्षा आहे की ज्याला उद्योजक व्हायचंय, उद्योजक ज्याला व्हायचंय, त्याने खूप मोठं लेंदी एज्युकेशन तर खरं घेऊ नये. लेंदी एज्युकेशन घेतल्याने वायाला जाणार नाहीये. परंतु व्यवसायामध्ये, कोणत्याही व्यवसायामध्ये यायचं असेल, कोणत्याही करिअरमध्ये आपल्याला टॉपला जायचं असेल, तर आपली लवकर एंट्री त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी आपली लवकर एंट्री व्हायला पाहिजे. वयाच्या 28व्या वर्षी जर वाटलं की मला क्रिकेटपटू व्हायचंय, काहीच उपयोग होणार नाहीये. वयाच्या 50व्या वर्षी वाटलं की मला अभिनय क्षेत्रामध्ये जायचंय, उपयोग होणं अवघड आहे. परंतु वयाच्या 6व्या वर्षी सचिन तेंडुलकरला कळलं होतं की मला बॅट्समन व्हायचंय. लवकरात लवकर त्याने त्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. सचिन तेंडुलकरने बॅट्समनचं चित्र काढा, बॉलिंगच्या याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे नियम पाळा, 8 मार्काला लिहा, आणि चांगल्या प्रकारचे कॅच कुणी कुणी झेलले, जोड्या लावा, अशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अभ्यास नाही केला सचिन तेंडुलकरने. त्याने जे केलं ते व्होकेशनलचा अभ्यास केलाय. व्होकेशनल अभ्यास म्हणजे प्रत्यक्ष त्याने क्रिकेट खेळण्याचा सराव केला, प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्याचा सराव केला आणि अनेक दिवसांपासून तो हा कोर्स करत राहिला, स्वतः करत राहिला. त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्याला रमाकांत आचरेकर सरांनी शिकवलं आणि तो हे सगळं करत असताना वयाच्या कमी कालावधीमध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये त्याची एंट्री झाली. 15-16 वय असतानाच तो क्रिकेटमध्ये आला. मला तुम्हाला सांगायचंय, निवडलेल्या क्षेत्रामधले आपण सगळेजण सचिन तेंडुलकर बनलो पाहिजेत. आणि हे बनण्यासाठी काय करायला लागेल, आपल्याला मेहनत घ्यायला लागेल. ती मेहनत प्रत्यक्ष कामाची असली पाहिजे. ती पुस्तक वाचनाची जोड म्हणून ठीक आहे, परंतु तुला हातानेच करता येते. रेफ्रिजरेशन, यू आर गिव्हन सम टास्क अँड यू आर वर्किंग ऑन दॅट. तू स्वतः काम करतोयस. बरं, याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यात काही फार कोणता सायंटिस्ट काय म्हणालाय आणि त्याचं कोणतं डेरिव्हेशन आहे याची काही गरज नाहीये. बंद पडलेला टीव्ही आपल्याला दुरुस्त करता येऊ शकतोय. आपण गाड्यांच्या बाबतीमधलं सर्व्हिसिंग विषयातलं काम आहे ते करू शकतोय. आणि चांगली गोष्ट सांगायची तर नूतन संस्थेमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा सारखी कंपनी असेल, टीव्हीएस सारखी कंपनी असेल, यांचे प्रत्यक्ष त्या ठिकाणचे ट्रेनिंग प्लांट्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. ते सगळी मंडळी, इंडस्ट्रीतली मंडळी त्या ठिकाणी शिकवायला येतात. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं, लवकरात लवकर एंट्री. मग तुम्ही उद्योजकतामध्ये जाऊ शकता. म्हणजे बिझनेस करायचा आहे. अनेक विद्यार्थी भेटतात, फार इंजिनिअरिंग करणारे असतील, डिप्लोमा करणारे असतील, ITI करणारे असतील आणि व्होकेशनल कोर्स करणारे असतील. या सगळ्यांचं एक म्हणणं आहे की आम्हाला व्यवसाय चालू करायचा, छोटाच करायचा आहे, पण आम्हाला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे. आपण नूतन संस्थेमध्ये एक ईडी सेल चालू केलाय, उद्योजकता विकास केंद्र. याच्यामध्ये उद्योजकांच्या मुलाखती घेतो. मला तुम्हाला सांगायचंय की कौशल्य ज्यांच्याकडे आहे तीच माणसं पुढे गेलेली दिसतात. ज्या माणसांनी खूप पाठांतर केले ती माणसं जातील का, शंका आहे. कदाचित जाऊ पण शकते. परंतु ज्याच्या अंगी कौशल्य आहे तो व्यक्ती मात्र व्यवसाय क्षेत्रामध्ये मोठी संधी घेऊ शकतो. पण मग नुसतं ते व्यवसाय घेत असताना विद्यापीठाची डिग्री नसेल तर जरा अडचण होऊ शकेल. तो कोर्स एक शासन मान्यता प्राप्त कोर्स नसेल तर अडचण होऊ शकेल. आणि म्हणून बिओक सारखा जो कोर्स आहे तो खरं तर आपण या सरकारांचं, या विद्यापीठांचं आभार मानले पाहिजेत की तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या प्रकारची उपलब्धी म्हणून हा कोर्स निर्माण करून दिलाय. त्यामुळे उद्योजकता, मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की कोणत्याही करिअरमध्ये जात असताना, भले तुम्ही करिअर कोणतंही निवडा, या क्षेत्रामध्ये काम करत असताना स्किल्स कसा पणाला लावायचा असतो, म्हणजे स्किल कसं अचीव्ह करायचं असतं हे अगदी थोडक्यात सांगतो. नळाच्या तोटीमधून पाण्याचा जो टिपका खाली पडत असतो, नळाच्या तोटीतून ते लिकेज असतं बघा, तिथून टिपका खाली पडत असतो. मला या ठिकाणी हे सांगायचंय की उत्तम पद्धतीने ते काम करणारी सुद्धा माणसं मिळत नाहीत. कोणतंही काम, ते काम छोटं आणि मोठं. प्लंबिंग क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर स्वतःच्या अंडर काही लोक ठेवून खूप मोठ्या प्रमाणात पैसाही कमवू शकतो. पैसा हा मूळ मुद्दा नाही, परंतु याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्टाईज करू शकता. नळाच्या तोटीतून पाण्याचा जो थेंब पडत असतो, आपण सगळ्यांनी पाहिला असेल, तो थेंब खाली कॉन्क्रीट वरती पडत असतो. खाली कॉन्क्रीट असतं किंवा सिमेंटची किंवा एखादी फरशी असते. तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की तो जर वारंवार पडणारा जो ठिपका आहे, तर काय गंमत होते. मूळ सायन्सचा नियम असं सांगतो की पाण्यामध्ये एवढी ताकदच नाहीये की सिमेंट कॉन्क्रीटला काही खड्डा पाडावा. सॉफ्ट वस्तू ही हार्ड वस्तू कापू शकत नाही. म्हणजे आपण कात्रीने कागद कापतो, कागदाने कात्री कापता येत नाही. सिमेंट कॉन्क्रीट तर पाण्यापेक्षा हे हार्ड आहे किंवा ते कडक आहे, ते नाही करता येणार. सायन्सचे सगळे नियम बाजूला ठेवून द्या, त्यांना सायन्सचे कळतच सगळे नियम बाजूला ठेवून द्या.
त्या ठिकाणी पाण्याचा जो ठिपका पडतोय तो कसा पडतोय, तो वारंवार पडतोय, सातत्याने पडतोय, एकाच ठिकाणी पडतोय आणि न थकता पडतोय. एकाच ठिकाणी पडतोय तो पाण्याचा ठिपका, आणि तो एकाच ठिकाणी सातत्याने पडल्यामुळे, एकाच फ्रिक्वेन्सीने पडल्यामुळे गंमत अशी होते की काही महिन्यानंतर, काही आठवड्यानंतर त्या ठिकाणी त्या कॉन्क्रीटला खड्डा पडलेला आपल्याला दिसतो. हे चित्र तुम्ही डोंगरांमधून येणाऱ्या पाण्यातून तयार झालेल्या ज्या ओघळ आहेत त्या ठिकाणी झालेलं दिसतं. एकच गोष्ट सातत्याने वारंवार जर तुम्ही करू शकलात तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये यश मिळतं, आणि तुम्ही सॉफ्ट होता तरी तुम्ही हार्ड गोष्टीवरती यश मिळवलं. तुम्हाला 12वीत कमी मार्क होते तरी सुद्धा प्रत्येक कौशल्यावरती तुम्ही काम केलं, अनेक वर्ष त्याच्यामध्ये तुम्ही योगदान दिलं, त्यानंतर तुम्ही त्या क्षेत्रामधले एक अनभिषिक्त सम्राट बनून जाता. हे कधी शक्य होतं, जेव्हा तुम्हाला त्याचं कौशल्य असतं. हे कौशल्य प्राप्त केलंच पाहिजे. मग आता कौशल्य, रांगोळी काढण्याच्या कौशल्यातून किती पैसे मिळतील, फुलांची रचना करण्याच्या कौशल्यातून किती पैसे मिळतील, उत्तमपणे स्वयंपाक करण्याच्या कौशल्यातून किती पैसे मिळतील, का सध्या कमर्शियली रिक्वायरमेंट असलेल्या गोष्टींमधून किती पैसे मिळतील. आणि अशा पद्धतीचे कोर्सेस जर आता आपण करू शकलो, मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतोय, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, ग्राफिक्स आणि अॅनिमेशन असेल, मेकॅनिकल मधल्या ऑटोमोबाईल सारखा विषय असेल, ज्याच्यामध्ये आज ऑटोमोबाईलच मार्केट सगळं आहे, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड मॅन्युफॅक्चरिंग असेल, टूल इंजिनिअरिंग म्हणजे मशीन्स वरती लागणारे जे टूल्स आहेत, आजही भोसरी, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, MIDC मध्ये जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की प्रत्यक्ष मशीनवरती, ज्याला मशीनचं शास्त्र पण माहितीये आणि मशीनवर काम सुद्धा करता येतं, मशीनवरती काम करता येतं म्हणजे कम्प्युटरचा वापर करून, ही माणसंच मिळत नाहीयेत. म्हणजे क्वालिटी एज्युकेशन हे काय आहे, तर क्वालिटी एज्युकेशन म्हणजे ज्याला कौशल्य, ज्याला अचीव करता येतं तोच व्यक्ती. बी व्होकेशनल कोर्स म्हणजे बिव्होक कोर्स हा 3 वर्षांचा कोर्स असाच आहे. तो सायन्स, कॉमर्स, आर्ट्स नंतर जाता येतं, मार्कांची अट नाही, पदवी परीक्षा आहे, एंट्री पॉइंट्स वेगळे, म्हणजे प्रथम वर्षाला 12वीचा विद्यार्थी जाईल आणि सेकंड इयरला डिप्लोमाचा विद्यार्थी येऊ शकेल. पहिल्यांदा पहिल्याच वर्षातून बाहेर पडणार नाही कुणी, जो विद्यार्थी आत येतो तो बाहेर नाही पडणार, पण तरी त्याला डिप्लोमाचं सर्टिफिकेट आपण हातात त्याच्या देणार आहोत. सेकंड इयरला जो विद्यार्थी तो बाहेर पडला, मल्टिपल एक्झिट मी सांगतोय, सेकंड इयर नंतर त्याला असं वाटलं की आता माझं थोडंसं काहीतरी वेगळं मला करायची इच्छा आहे, ऍडव्हान्स डिप्लोमाचं सर्टिफिकेट त्याला मिळणार आहे. बरं, हे सर्टिफिकेट कोणाचं मिळणार आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे आपलं पुणे विद्यापीठ, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणजे डी बाटू विद्यापीठ, हे तर शासनाचंच विद्यापीठ. ह्या 2 विद्यापीठांमधून तुम्हाला सर्टिफिकेट म्हणजे यातलं आयदर एक हे मिळू शकेल. नूतन महाराष्ट्राचे 2 संस्था आहेत, 2 कॉलेजेस आहेत, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी NMIT आणि नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च NCER. या दोन्ही ठिकाणी हे 4-5 प्रकारचे कोर्सेस आहेत आणि प्रत्येकी हे कोर्सेस आता इंडस्ट्रीला हवे आहेत. आमच्या संस्थे याच्यामध्ये माननीय राजेशजी मस्के आहेत, ते स्वतः उद्योजक आहेत. त्यांचे असं अनेकदा म्हणणं असतं की चांगली काम करणारी माणसं आपल्याला मिळत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की उच्च शिक्षण झालेलं असतं, परंतु प्रत्यक्ष काम जे आहे ते मात्र करता येत नाही. मग हे काम कसं शिकवता येईल बरं? विद्यार्थी जेव्हा पासआउट होतो, BA, BCom, BSc या डिग्र्या केल्यानंतर काय होतंय की हातात एक सर्टिफिकेट मिळते. सगळ्या प्रकारची शिक्षणं चांगली आहेत, आपण कुणावरच टीका करत नाही, परंतु त्या शिक्षणामधून तुला जर प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळत असेल, देत असेल, म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडे 40-60चा पॅटर्न आहे. 40-60चा पॅटर्न म्हणजे काय, 40% थिअरॉटिकल एज्युकेशन आणि 60% प्रॅक्टिकल एज्युकेशन. म्हणजे कोण शिकवणार माहितीये, म्हणजे जो प्रत्यक्ष जो व्यक्ती 30 वर्ष ऑटोमोबाईल मध्ये काम करतोय, तो व्यक्ती या विद्यार्थ्याला ज्यावेळेस शिकवणार आहे तेव्हा काय दर्जाचं शिक्षण मिळेल. मला तुम्ही सांगा, जर तुम्ही क्रिकेटचा जर क्लास लावला आणि कुणीतरी सांगितलं तुम्हाला की दिलीप वेंगसरकर किंवा सचिन तेंडुलकर तुम्हाला शिकवायला येणार आहेत, ज्याने प्रत्यक्ष काम केलंय तो माणूस तुम्हाला शिकवायला येणार आहे, तर तुम्ही म्हणताल की अरे वा, मला तिथे यायचंय. ज्याने कामच नाही केलं तो शिकवणार असेल, त्याच्यापेक्षा जो प्रत्यक्ष काम करतोय, म्हणजे रेफ्रिजरेशन मध्ये ज्याने 20 वर्ष काम केलंय, तो व्यक्ती मला शिकवणार आहे, मला सांगणार आहे जवळनं की असं धर, असं कर, याच्यानंतर आता असं होणार आहे. तर दर्जेदार शिक्षण मिळणारे कंपनीत जाऊन, म्हणजे तू प्रॅक्टिकली शिकणार आहेस. आणि माझ्या मते आता आपण जरी भारताचा सर्व्हे केला ना, भारतातल्या तरुणांचा, उत्तर एकच येते मुलांचं, ते उत्तर येते, आम्हाला प्रॅक्टिकल एज्युकेशन देणारं शिक्षण हवं आहे. आम्हाला आता पाठांतर, परीक्षा या सगळ्या याच्यातून फक्त ठोकताळ्या पद्धतीने शिकवणारं नको, आता आम्हाला बास झालं.
आम्हाला प्रत्यक्ष काम करायची संधी द्या. म्हणजे एखाद्या टीव्ही चॅनेलचा जो स्टुडिओ असतो, त्या स्टुडिओमध्ये लाईव्ह शो जो चालतो, त्या लाईव्ह शोचं रेकॉर्डिंग आम्हाला करता आलं पाहिजे. तो लाईव्ह शो इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून प्रसारित करण्याची ताकद आमच्यामध्ये असली पाहिजे. ग्राफिक डिझाईन करत असताना, बातम्या चालू असताना जे खालनं अॅनिमेटेड पार्ट जातो, तो आम्हाला डिझाईन करायचा आहे. आम्हाला फक्त काही वाढदिवसाचे बॅनर नाही करायचे. आम्हाला प्रत्यक्ष ग्राफिक डिझाईन मध्ये काम करायचंय. आम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये असं काम करायचंय. आम्ही ऍप तयार करू. आता चीनी ऍप तर गेलेले आहेत, बरं झालं. आता भारतीय तरुणांमध्ये अशा पद्धतीचे ऍप तयार करण्यासाठीची गुणवत्ता मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, याच्यामध्ये खूप शिक्षण असलेला विद्यार्थी काय करेल याच्यापेक्षा कमी शिक्षणामध्ये, कमी म्हणजे 3 वर्षांच्या शिक्षणामध्ये, परंतु ज्याचं वय आता तरुण आहे, बघा ना, वय वर्ष 28-29 झाल्यानंतर जर शिक्षण थांबणार असेल आणि वयाच्या अगदी 21-22व्या वर्षी म्हणजे नॉलेज पण आहे, एज्युकेशन आहे, सर्टिफिकेट आहे आणि सगळ्यात महत्वाची प्रत्यक्ष हँड्स ऑन स्किलचा अनुभव आहे, असं जर असेल तर तो विद्यार्थ्याच्या मनातल्या ज्या क्लुप्त्या आहेत, त्याची जी क्रिएटिव्हिटी आहे, ती क्रिएटिव्हिटी या ठिकाणी निश्चित दिसल्याशिवाय राहणार नाही. माझा एक विद्यार्थी आहे रोहित तुपे नावाचा. आम्ही आता नूतन महाराष्ट्राच्या NITच्या विद्यार्थ्यांसाठी एक तो डायलॉग केला. तो विद्यार्थी सांगतोय की मी उद्योजक का होऊ शकलो, याचं कारण पैसे तर बिलकुल नव्हते. घरातल्या लोकांकडे पैसेच नव्हते या विषयामध्ये काही व्यवसाय करण्यासाठी. पण छोट्या शिक्षणातून सुद्धा मला स्वतःचा व्यवसाय का चालू करता आला, याचं कारण कोणतीही गोष्ट शिकत असताना हे असं का आणि मला करून बघता येईल का, हे मला करून बघता येईल का, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या घरी ते केबल डिशवाला तो डिश बसवायला येतो, तो काहीतरी करत असतो, पटपट पटपट करतो. कुणाच्या तरी घरी वॉशिंग मशीन किंवा फ्रीज घेतात, त्यावेळेस तो येणारा माणूस इन्स्टॉल करत असतो. मला असं वाटतं की आपण नुसतं त्याच्या जवळ उभं राहून तुला काय हवंय, तुला काय नको देत असतो. जर नीट काही मुलं ते बघत असतात की मला करता येईल का, आणि आता मला तुला पूर्ण खात्री ऐकणारे बरेचसे विद्यार्थी किंवा किंबहुना सगळे विद्यार्थी, इव्हन शालेय स्तरातले सुद्धा विद्यार्थी खूप टेक्नॉलॉजिकली आता स्ट्रॉंग झालेले, टेक्नो सॅव्ही झालेत. ते नुसते मोबाईलच्या ऍप वरती नाही, तर बऱ्याच गोष्टींमध्ये आमची मुलं, ही भारतातली नवीन जनरेशन, ही आता स्वतः काम करू पाहते. आणि म्हणून असं काम करू पाहण्यासाठी व्होकेशनलचा कोर्स ही एक खऱ्या अर्थाने संजीवनी ठरणार आहे. ना सीईटीची परीक्षा, ना पाठांतर, ना कसल्याही प्रकारच्या भरमसाठ फिया, याही पेक्षा मला प्रत्यक्ष काम करायची संधी मिळते. आणि आता अर्न अँड लर्न सारखी स्कीम आहे. खरं तर परदेशातलं सुद्धा बहुतांश शिक्षण हे अर्न अँड लर्नच असतं. तू काम पण कर, अभ्यास पण कर, इंडस्ट्रीत पण जा, कॉलेजमध्ये पण ये, तू इथल्या शिक्षकांशी पण संवाद साध आणि प्रत्यक्ष इंडस्ट्रीतल्या एक्सपर्टशी सुद्धा बोल. मला असं वाटतं की शिक्षणाची ही एक पद्धत आता जगभर ऑलरेडी पोहोचलेली, आता भारतामध्ये सुद्धा एक मूळ धरू लागते. आणि सुदैवाने तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र संस्थेमध्ये दोन्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अशा पद्धतीचा उपक्रम आहे. बरं, मगाशी मी जो उल्लेख केला पिंपरी चिंचवड संस्थेचा, पिंपरी चिंचवड संस्था प्लेसमेंट म्हणजे नोकरीच्या बाबतीमध्ये, म्हणजे मी सांगायची गरज नाही, तुम्ही इंटरनेटवरती पाहू शकता. पिंपरी चिंचवड भाग काय, महाराष्ट्रातल्या कुणालाही जरी विचारलं की नोकरी पाहिजे असल्यावरती कुठे जाता येतं बरं कॅम्पस प्लेसमेंटला, याचं उत्तर पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट. आणि आता ह्या दोन्ही संस्था एकत्रितपणे काम करतात. त्यामुळे रेफ्रिजरेशन असेल, तुमचं इलेक्ट्रॉनिक्स असेल, इंडस्ट्रियल टूल्स असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये 3 वर्षांचा बिओकचा कोर्स केलेले, कदाचित 1 वर्षाचा डिप्लोमा केलेले, 2 वर्षांचा ऍडव्हान्स डिप्लोमा केलेले, या सगळ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठीच्या कंपन्यांच्या संधी कमी नाहीत. बरं, आपण कुठल्या भागात शिकवतोय? मगाशी मी संस्थेचा एक उल्लेख करताना लोकमान्य टिळकांनीच संस्था चालू केली हा उल्लेख केला. पण दुसऱ्या बाजूला अजून एक मुद्दा आहे जो अत्यंत व्यावहारिक दृष्ट्या खरा आहे. तो मुद्दा असा आहे, चाकण, पिंपरी चिंचवड, भोसरी, तळेगाव, आंबी, सगळ्या MIDCs आपल्या आजूबाजूला आहेत. मला तुम्ही सांगा, नोकरीच्या संधींमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. पण मी मगाशी जो आग्रह धरला, एक 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 विचार मांडला, तो असा होता की उद्योजकतेमध्ये मित्रांनो या सगळ्या कोर्सचा फार फायदा होईल. म्हणजे बघा, आपण 12वी झालात, सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, काही असू दे, यानंतर आपण हा बिओकचा कोर्स केलात. कोर्स करत असताना तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं आणि यानंतर जेव्हा तुम्ही म्हणताल की आता मला इंडस्ट्रीत जायचंय, 2-3-4 वर्षांचा समजा जास्तीत जास्त, खरं तर हा 2-3-4 पण जास्त झालं, 2 वर्षांचा समजा इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स घेतला, नोकरीचा अनुभव घेतला. नोकरीच्या अनुभवानंतर असं वाटलं की वय कमी असताना काय असतं की आपले थोडे क्रांतिकारी विचार असतात.
कमी वयामध्ये म्हणजे तरुण असताना आपल्या मनामध्ये काय असं की आपण उसळून असं काहीतरी बोलत असतो. नोकरी करतोय पण कुठेतरी एक स्वप्न पडायला लागतं. ते उसळणारा मुद्दा कोणता होता, की मी ज्या ठिकाणी नोकरी करतोय त्या ठिकाणचा जो मालक आहे, त्याचा जो बिझनेसमॅन आहे, मला तसं बनायचंय. मला तसं बनायचं हा मुद्दा वयाच्या 40शीत नाही येत बरं का. हा मुद्दा वयाच्या 20 ते 25 किंवा 20 ते 30च्या दरम्यानच. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी जी काही ताकद लावली आणि जे काही करून दाखवलं, तो हाच वयाचा गट आहे, 20 ते 30. सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधलं करिअर जे उत्तुंग करिअर केलं, याचा कालावधी हाच आहे, 20 ते 30. गरज पडली तर आपण 30 ते 40ही म्हणू शकतो विविध क्षेत्रांमध्ये जाण्यासाठी. पण विचारांच्या बाबतीमध्ये सकसता आणि एक प्रकारचा एक ज्वलंतपणा जो असतो तो ह्याच वयात असतो. आणि म्हणून मी उद्योजकतामध्ये अनेक लोकांच्या मुलाखती घेत असतो. उद्योजकांच्या आता आमचे नूतन संस्थेचे जे विद्यार्थी त्यांच्या आम्ही मुलाखती घेतो. कमी वयामध्ये म्हणजे 22-23 वय असताना नोकरी पण आहे, शिक्षण पदवीची डिग्री पण आहे, कौशल्य पण आहे आणि मनामध्ये विचार आहे की माझं स्वतःच चालू करायचंय. मला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे. मग ते काय दुकान चालू करायचंय का? ते काय बेकरी चालू करायची आहे का? ते काही एखादी मी म्हणेल की त्यापेक्षा एक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, इंजिनिअरिंग सेक्टर, तंत्रज्ञान विषयामध्ये या विषयामध्ये तुम्ही काम करू शकण्यासाठीची पात्रता या कोर्समध्ये तेवढी ताकद आहे. आणि म्हणूनच AICTE असेल किंवा नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSDC यांनी याला मान्यता दिली की हा कोर्स या पद्धतीने व्हायला पाहिजे. खरं तर मला असं वाटतं की त्यांची कदाचित अपेक्षाच असणार आहे की भारतामध्ये उद्योजक तयार व्हावेत. माझ्या व्याख्यानाच्या जरा पुढच्या उत्तरार्धाकडे जाताना मी असं म्हणेल की भारताच्या इकॉनॉमी बद्दल जे आता स्वप्न कोरोना नंतरच्या काळात आपण पाहतोय, ते स्वप्न असं आहे की चीन सारख्या देशाला आता आपण त्यांच्याशी व्यवहार नाही करणार. मी यापूर्वी सुद्धा भाषणात सांगायचो की आम्हाला लाज वाटली पाहिजे, वाईट वाटलं पाहिजे, दुःख वाटलं पाहिजे. राखी पौर्णिमेची राखी, गणेशोत्सवातली गणपतीची मूर्ती, दिवाळीमधल्या लाईटच्या माळा आणि दिवाळीमधल्या पंत्या जेव्हा आपण चीनवरतून घ्यायचो, लहान मुलांची खेळणी, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, मोबाईल, ह्या सगळ्या वस्तू कमी किमतीमध्ये जास्त क्वालिटीच्या पण तशा जास्त टिकाऊ नसलेल्या त्या वस्तू चीनकडून घेत असताना मनामध्ये वैषम्य असायचं, वाईट वाटायचं. वाईट याचं वाटायचं की जगातील सगळ्यात जास्त तरुणांचा देश आमचा भारत नावाचा देश, आणि या देशामध्ये आपण तयार नाही करू शकत का? आपण करू शकतोय. आपल्या देशाची तशी प्रगती आता खूप चांगल्या पद्धतीने झालेली. आता वातावरण ह्या 2-4 महिन्यांनंतरचं मी बोलतोय. कदाचित कोरोनाच्या काळामध्ये वातावरण थोडंसं नकारात्मक आहे, पण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, एका बाजूला चीनकडनं येणाऱ्या जर आपण वस्तू थांबवल्या, सुरुवातीला काही काळ त्रास होईल, जर गोष्टी आहेत, लगेच शक्य होणार नाही. परंतु जर भारतातल्या तरुणांनी जर ठरवलं की कमीत कमी कालावधीमध्ये शिक्षण पूर्ण करून, कौशल्य हस्तगत करून आम्ही या सर्व क्षेत्रांचा ताबा घेऊ, इलेक्ट्रॉनिक क्षेत्र असेल, मोबाईल क्षेत्र असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, रेफ्रिजरेशन सारखा विषय असेल की जो पर्यावरणावरती पण त्रास न होता मला करायचंय. आत्ताचं रेफ्रिजरेशन कदाचित पर्यावरणाला हानिकारक आहे, पण इथून पुढच्या काळामध्ये असे काही शोध लावू, असे काही कौशल्य आम्ही दाखवून देऊ की जेणेकरून चीनच्या मालाची आम्हाला गरजच पडणार नाही. पुढचं एक पाऊल मला सांगायचंय, कारण डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची जी काही व्हॅल्यू घसरत जाते त्याचं कारण हे आपण बाहेरनं माल आणतो. एक पहिला टप्पा असा आहे की आपण चीनवरतून घ्यायची गरज नाही, इतर देशातून घ्यायची गरज नाही, आम्ही इथं तयार करू, आमच्या देशाची भूक आम्ही भागू. म्हणजे भोसरी, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातला एखादा मुलगा तो म्हणतोय की माझं छोटं युनिट आहे, माझ्या अंडर 4 लोक काम करतात आणि या माध्यमातून मी हे काय करतोय, मी दिवसभर बिझी असतो, मी महिनाभर बिझी असतो आणि हे सगळं करत असताना नोकरीपेक्षा जास्त पैसे मला मिळतात. आणि हे सगळं करत असताना मला स्वदेशी वापरल्याचा म्हणजे एक अर्थाने भारताची सेवा पण केल्याचा आनंद आहे. पाऊल नंबर 2 असं आहे, पुढचं पाऊल, की चीनवरती नाहीतरी आता सगळे देश नाराज झालेतच. चीनने जरा काहीतरी गडबड केली आहे, ते लोक नाराज झालेलेच आहेत. इतर देश, ब्रिटन असेल, जर्मनी असेल, रशिया असेल, अविकसित देश असतील, हे सगळेजण वाट बघतायत. आता मी पुन्हा सांगतोय, जर तरच्या गोष्टी आहेत, आपण टाइमपास केला, आळशीपणा केला तर काही शक्य होणार नाही. पण आपण आता पेटून उठून काम केलं आणि अशा पद्धतीने असं कौशल्य घेऊन आपण काय करायचंय, आपण ह्या चीन नंतरची जी सगळी बाजारपेठ आहे ती सगळी भरून काढायची आहे
आता भारत जगाला माल पुरवेल अशी परिस्थिती आपण निर्माण करू शकतो का? आणि याचं उत्तर आहे, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्याला हवंय. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हवंय. प्रशिक्षित मनुष्यबळ म्हणजे पाठांतर करणारं मनुष्यबळ नकोय आपल्याला. आपल्याला हवंय कौशल्य असलेलं मनुष्यबळ. आणि हे कदाचित इंजिनिअरिंग मध्ये असेल, कदाचित व्होकेशनल कोर्समध्ये असेल, कदाचित त्या अनुषंगाने येणाऱ्या ज्या कौशल्य आहेत त्याच्यामध्ये असेल. आणि म्हणून अशा पद्धतीचं शिक्षण जर आपण घेतलं तर मला पूर्ण खात्री आहे की विद्यापीठाची डिग्री पण आहे आणि स्किल्स पण आहे. या सगळ्या याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. हनुमंत गायकवाड आपल्या भागामध्ये बीव्हीजी ग्रुपचं काम चालवतात. त्यांच्याकडे कौशल्य होतं, जे हायजीन विषयामध्ये काम करायचे. सुरुवातीच्या काळामध्ये त्या कौशल्याचा वापर त्यांनी स्वतः आणि नंतर मग त्यांची टीम विकसित करण्यात आला. आज सांगायला आनंद वाटतो की भारताची लोकसभा, राज्यसभा, विविध राज्यांच्या विधानसभा, विधान परिषदा, इन्फोसिस, TCS या सगळ्या म्हणजे सर्वसामान्य असे नावं मी घेण्याचं कारण असं की अशा विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये त्यांचं हाऊसकीपिंगचं काम चालतं. मला हनुमंत गायकवाड साहेबांशी सुद्धा संपर्क केल्यानंतर असं त्यांचं म्हणणं पडलं की तुमचे तरुण आम्हाला असे हवेत की ज्या तरुणांकडे कौशल्य आहे, ज्यांना सॉफ्टवेअर चालवता येतं किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा वेल्डिंग नीट करता येतं किंवा इंडस्ट्रीमध्ये लागणारे जे जे इंजिनियर करणार नाहीये परंतु हे करतील. उद्या हाताखाली इंजिनिअरिंगचे लोक सुद्धा कामाला ठेवू शकता तुम्ही. पण त्यासाठी तुम्हाला तेवढं कौशल्य असलं पाहिजे. हे कौशल्य निश्चितपणे तुम्हाला अशा बी वोक नावाच्या कोर्समधून मिळू शकतं. हा कालावधी अत्यंत कमी म्हणजे 3च वर्षांचा आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी शेवटचा पॉईंट मला सांगायचा होता तो असा होता की आपल्याला आत्मनिर्भरतेकडे जात असताना सुद्धा हा कोर्स उपयोगाचा आहे. भारताची इकॉनॉमी स्ट्रॉंग करण्यासाठी आपला हा मुद्दा उपयोगाचा आहे. आणि कौशल्य जर एकदा हस्तगत केलं आपण तर ते कौशल्य तुम्हाला एक वेगळी इमेज तयार करून देतं. एक वेगळ्या प्रकारची एक आयडेंटिटी करून देतं. मी आता काल किशोर कुमार यांची गाण्यांचा अभ्यास करत होतो. मला त्याच्यात असं कळलं की हे यॉडलिंग नावाचा जो प्रकार आहे हे कौशल्य किशोर कुमार यांच्याकडे होतं. आणि म्हणून ते त्यावेळेसच्या गायकांपेक्षाही वेगळे पुढे सरकून गेले. कौशल्य जर असेल तुम्ही पुढे जाता. सचिन तेंडुलकर ते कौशल्य होतं, त्याने क्रिकेटमध्ये राज्य केलं. अनेक प्रकारच्या कौशल्यांमध्ये आपण जर व्यस्त राहिलो आणि मग सांगितलेला जो मुद्दा आहे की अर्ली कमिंग म्हणजे लवकरात लवकर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही एंट्री मारा, नंतर बाकीचं बघूयात ना. आणि पारंपरिक शिक्षणामध्ये जी काही एक गॅप होती की तुम्हाला प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळत नाही, तर तशी ही गॅप या ठिकाणी राहणार नाही आणि या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान मिळण्याची व्यवस्था होईल. तर माझी प्रश्नोत्तर पण असणार आहेत. त्यासोबत काही विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर त्याही आपण विचारू शकता. मी तुमच्यासाठी कायम उपलब्ध असणार आहे. माझं नाव प्राध्यापक विजय नवले आणि मी जरी राज्यभर फिरलो, इकडे तिकडे गेलो, काही आम्ही सगळे करिअर विषयातले अनेक प्रकारचे काही वेगळे मुद्दे मांडतोय, काही त्याच्यावरती लिखाण करून काही विद्यार्थ्यांवरती प्रयोग करतोय. हे सगळं जरी असलं तरी हे सगळं त्याचं केंद्रस्थान आहे नूतन महाराष्ट्र संस्था. त्यामुळे या नूतन महाराष्ट्र संस्थेमध्ये प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये तुम्हाला खूप मोठी मंडळी मिळतील पाहायला. प्राध्यापक शीतलकुमार रवंदळे सर याच्यामध्ये काम करतात. डॉक्टर गिरीश देसाई सर हे इंडस्ट्री ओरिएंटेशन त्यांच्या बाबतीत त्यांचं खूप मोठे विचार आहेत. ते सगळे राबवण्यासाठी या सगळ्या गोष्टी ते करण्यासाठी सतत उपलब्ध असतात. आणि विद्यार्थी असतील, प्राध्यापक असतील, या सगळ्यांना या विषयामध्ये त्यांचं म्हणणं असते की आपण सगळ्यांनी स्किल बेस्ड व्हायला पाहिजे, आपल्याला व्हिजन असली पाहिजे, या दृष्टीने काम करायचंय. सगळे संस्थेचे मान्यवर असतील, या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आपल्याला या दृष्टीने पुढे सरकायचंय. आणि मग यासाठीचं अनुकूल वातावरण म्हणजे आजूबाजूला इंडस्ट्री आहे, विद्यापीठांच्या या सगळ्यांसाठी आपल्याला परवानगी आहेत. आणि याच्यातून आपली आता बॅचेस चालू झाल्यात. तर बीवोक म्हणजे बॅचलर ऑफ व्होकेशन या विषयातून आपण या काही विषयांमध्ये पदवी हस्तगत करावी, काही वर्षांची नोकरी करावी आणि त्यानंतर स्वतःचा व्यवसाय जर चालू करू शकला तर मला असं वाटतं की निश्चितपणे ते पालकांचं सुद्धा समाधान त्याच्यामध्ये असेल, तुम्हालाही काहीतरी केल्याचा आनंद मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मगाशी सांगितली होती ती म्हणजे आमच्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा आपण काहीतरी योगदान दिल्याची आपली भावना असेल. मित्रांनो, ते आपल्याला करायचंय. वैयक्तिक शतक करण्यापेक्षा टीम जिंकली पाहिजे, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हे जर आपण करू शकलो तर आपल्या सगळ्या स्किल्स असलेल्या युवकांच्या फौजेमार्फत म्हणजे ही जी एक फौज आहे ती देशाचं संरक्षण करणारी फौज किंवा सैनिक हे देशाचं संरक्षण करण्याची बाउंड्रीवरती असतात, परंतु देशाची इकॉनॉमी स्ट्रॉंग करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. असं जर होऊ शकलं तर अमेरिकन डॉलरपेक्षा भारताच्या रुपयाची किंमत वाढल्याचं स्वप्न, हे जे स्वप्न डॉक्टर कलाम साहेबांनी जे पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काही आपलं योगदान देऊ शकतो का, हा मुद्दा येतो. आणि जर कदाचित 20-25 वर्षानंतर भारताच्या कौशल्याधिष्ठित काम करणाऱ्या युवकांमुळे भारताची इकॉनॉमी इतकी स्ट्रॉंग बनून गेली की या इकॉनॉमी स्ट्रॉंग बनण्यामुळे जगातील सगळे देश आपल्याला सॅल्यूट करू शकतील. जगातला कोणताही देश आपल्यावरती आक्रमण करणार नाही.
आणि जगातील कोणताही देश विचार करेल की यांच्याशी वागताना कसं वागायचंय. त्याचं कारण यांची आर्थिक ताकद खूप मोठी आहे. मला असं वाटतं की देशावरती प्रेम करायचं असेल तरी सुद्धा मी काय करू शकतो याचं उत्तर आहे की आर्थिक ताकद, आर्थिक सुबत्ता निर्माण करण्यासाठी तुझं योगदान दे. तुझं योगदान कसं देणार आहे? संशोधन असेल किंवा उद्योजकता असेल किंवा कौशल्य असेल, यातला कुठला तरी एक मार्ग आपण चोखाळावा आणि त्याच्यातून आपण हे सगळंच्या सगळं, माझं वैयक्तिक करिअर पण आणि माझं समाजकार्य पण, या सगळ्या गोष्टी साध्य होतील. मित्रांनो, खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप काही करण्यासारखं आहे. तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेताना अजून काही मुद्दे पुढे येतील. तोपर्यंत ज्या मंडळींनी मला या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं, निमंत्रित केलं, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. प्रश्नोत्तरानंतर कार्यक्रम संपेल असं मी या ठिकाणी सांगतो. माझं सत्राची मांडणी झाली आहे. ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट. हॅलो. वा सर, खूप छान. आज इथे उपस्थित आपल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही खूप छान सीईटीची अट नाही, मार्क्सची अट नाही, अशा बीओ कोर्सची माहिती आपल्याला दिलीत, उपस्थित विद्यार्थ्यांना दिलीत. आताच एका विद्यार्थ्याची विनंती आलेली आहे. प्रश्न उत्तरांचं सेशन नंतर होईल. त्याआधी आताच एका विद्यार्थ्याची विनंती आलेली आहे. सध्या जो विद्यार्थी आपल्या इथे बीओ कोर्स दुसऱ्या वर्षात शिकत आहे, त्याला आपले मत व्यक्त करायचे आहे. विद्यार्थी आहे अथर्व पंडित, जो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कोर्स करत आहे NMIT मध्ये. त्याची रिक्वेस्ट आहे, मी त्याला विनंती करते त्यांनी बोलावे आता. अथर्व पंडित या. एक नंबर है. Yes, Atharva Pandit, please ask your question. Please. येस अथर्व. कब आ गया? तो दूसरा निकालने बाहर. अथर्व, आर यू देअर? तोपर्यंत अजून एका विद्यार्थ्याची विनंती आलेली आहे, ज्याला आपलं मत व्यक्त करायचे आहे. साहिल गावडे, जो इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस मध्ये सध्या शिकत आहे. मी त्याला विनंती करते, त्याने आधी बोलावं, नंतर अथर्व पंडित बोलेल. येस साहिल गावडे. मला वाटतं काही नेटवर्कचा प्रॉब्लेम झालेला दिसतोय त्यांच्याकडे. ठीक आहे, तोपर्यंत आपण क्वेश्चन आन्सर सेशन सुरू करूया. त्यांची परत रिक्वेस्ट आली तर मी त्यांना परत बोलायला चान्स देईल. तोपर्यंत ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील, प्लीज आपण प्रश्न विचारू शकता. हॅलो. हॅलो. हा सर, प्लेसमेंट साठी कोणत्या कोणत्या कंपन्यांचे ऍप दिले आहेत, म्हणजे ऑटोमोबाईल कोर्स रिलेटेड? मगाशी मी उल्लेख केला की पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ यांचा सेंट्रल प्लेसमेंट सेल आहे, जो डॉक्टर शीतलकुमार रवंदळे सर हे हा विभाग पाहतात. आणि गेल्या 20 वर्षांपासून या ठिकाणी ज्या कंपन्या येतात त्याच्यामध्ये माझ्या मते सगळ्याच्या सगळ्या कंपन्या, म्हणजे टाटा मोटर्स असेल, म्हणजे ऑटोमोबाईलचा जर विचार केला तर टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, ऑटोमोबाईलच्या रिलेटेड असलेले L&T असेल किंवा बजाज ऑटो असेल, या सगळ्याच्या सगळ्या, फोर्स मोटर्स, या कंपन्या या प्लेसमेंटसाठी दरवर्षी येत असतात. दरवर्षी या ठिकाणचे विद्यार्थी घेतले जातात. फोक्सवॅगन सारखी कंपनी असेल, आवर्जून या कंपन्या कॉलेजवरती येण्यासाठी खरं तर विनंती करत असतात, कारण त्यांना क्वालिटी स्टुडंट या ठिकाणी मिळत असतात. त्यामुळे ऑटोमोबाईल्स असेल असं नाही,
संपूर्ण ही जी काही इंडस्ट्री आहे याच्यातल्या टॉप ऑर्गनायझेशन या पिंपरी चिंचवड संस्थेबरोबर तिथल्या विद्यार्थ्यांना प्लेस करण्यासाठी उत्सुक असतात. आणि हेच लागू होतं नूतन महाराष्ट्र संस्थेसाठी. गेल्या 2-3 वर्षामध्ये आपल्या इंजिनिअरिंगच्या सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याद्वारे प्लेसमेंट मिळाले. आणि याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपन्या असतात. त्या सगळ्या कंपन्यांचा एक प्रकारे अल्टरनेट डे म्हणजे बऱ्यापैकी दररोजच कॅम्पस प्लेसमेंट चालू असतं. अल्टरनेट डे कंपनी येत असते. सर्वाधिक व्यस्त असलेलं हे प्लेसमेंट डिपार्टमेंट आहे. त्यामुळं ऑटोमोबाईलचं जर बोलायचं म्हणशील तर ऑटोमोबाईलमध्ये काम करणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या भारतीय कंपन्या आणि काही इतर देशांशी कोलॅबोरेशन मध्ये असलेल्या कंपन्या त्या प्लेसमेंटसाठी आपल्याला येत असतात. त्याचा फायदा जसा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना होतो तसा व्होकेशनलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा निश्चितपणे होतो. ठीक आहे, ओके सर. सर आता आपल्या संस्थेमध्ये म्हणजे बॅच बाहेर पडलेले आहे की बाबा पीओकचे स्टुडंट असे बाहेर पडलेत का म्हणजे डिग्री घेऊन? का आता झालेलं आहे? मगाशी मी उल्लेख केला की आपली ही संस्था 113 वर्षांपासूनची जुनी आहे. शाळा आहेत, कॉलेजेस आहेत. हे टप्प्याटप्प्याने विकास करत करत असताना पीओकचा कोर्स हा मागच्या वर्षी चालू केलाय. त्यामुळे आता ही जी बॅच आहे ती दुसरी बॅच असेल. ही येणारी बॅच असेल ती दुसरी बॅच असेल. फक्त एवढंच की बीओकचा जरी बॅच बाहेर नाही पडली तरी याच्या आधी म्हणजे नूतन संस्थेच्या किती बॅचेस बाहेर पडले असतील म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या कदाचित लाखामध्ये असेल. म्हणजे तो अनुभव किंवा पिंपरी चिंचवड संस्थेमधनं किती इंजिनियर्स तयार झाले असतील किंवा नूतन महाराष्ट्राचे इंजिनियर्स यांची संख्या खूप मोठी आहे. बीओक हा कोर्सची दुसरी बॅच. अच्छा, ठीक आहे. आणि सर ते त्याच्यामध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये असे क्यूपीज असतात ना, क्वालिफिकेशन पॅक. हा, NSQF लेवल 5, 6, 7 याच्यासाठी. पहिलं वर्ष जर तुम्ही पूर्ण केलं तर तुमची NSQ जी असते ती 5 असते. सेकंड इयरला जर म्हणजे पहिल्या वर्षी बाहेर पडताना तुम्ही डिप्लोमा म्हणून बाहेर पडता, त्याची ती NSQ लेवल 5 असते. दुसऱ्या वर्षी बाहेर पडला समजा दुर्दैवाने म्हणजे तुम्हाला असं वाटलं की नको बस, तर तरी सुद्धा तुम्हाला ऍडव्हान्स डिप्लोमा मिळतो, त्याची लेवल 6 असते. आणि जर तुम्ही तिसऱ्या वर्षी म्हणजे कोर्स पूर्ण केला तर बीहोक अशी डिग्री मिळताना तुमची NSQ लेवल 7 असते. 7, 5, 6, 7 असे. ओके. आणि सर फीज काय आहे सर वर्ष? माझ्यासोबत आता कॉलेज महाविद्यालयाचे सुद्धा काही मंडळी आहेत. प्रेमा सहाने मॅडम आहेत, पांडे मॅडम आहेत, सर आहेत आपले. सर उपलब्ध आहेत का? दिनेश जाधव सर. या विद्यार्थ्याचं जाधव सर आहेत का? नमस्कार, मी दिनेश. हो, मी या डिपार्टमेंटचा. माझा आवाज येतोय क्लिअर? हो, पोस्ट. ओके ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. फी 45,000 आहे. दिनेश जाधव सर, या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की आता सध्या फी किती? येस येस, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो की बीओचं जे फीज आहे ती फी 40,000 रुपीज या कोर्सेसची फी आहे. परंतु जर तुम्ही इतर कॉलेजमध्ये जर बघितलं तर बीओचा जो कोर्स आहे तो पुण्यामध्ये पण चालतो आणि मुंबईमध्ये पण कोर्स चालतो. तर त्या मानानं आपल्याकडे 45,000 रुपीज या कोर्सेसची फीज आहे. त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही ती फीज इन्स्टॉलमेंट मध्ये भरू शकता. असं काही नाही की तुम्हाला वन टाइमच ती फीज भरायची आहे. दुसरं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पाठ असं आहे की मी तुम्हाला आधीच म्हणलं, जरा मी 2 मिनिटं या कोर्सेस विषयी जरा कंटिन्युएशन करतो की हा जो नवले सरांनी अत्यंत चांगली माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि त्यांचं लेक्चर पण ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मी एवढं सांगेन की तुम्ही जर एका शब्दात म्हटलं की व्हॉट इज मीन बाय बीओ, तर मी एवढं म्हणेन की बीओ इज अ जॉब ओरिएंटेड, करिअर ओरिएंटेड, प्रॅक्टिकल बेस, स्किल बेस कोर्स. कारण हा या कोर्सेस मध्ये 60% जे ट्रेनिंग आहे आणि 40% जे ट्रेनिंग आहे ते कॉलेजमध्ये होतं. म्हणजे वीकली तुम्हाला 4 दिवस त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन प्रॅक्टिकली त्या मशिनरीवरती तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे आणि फक्त वीकली 2 दिवस तुम्हाला कॉलेजला यायचं आहे. आता मी असंही सांगू शकतो की जर तुम्ही 4 दिवस कॉलेज तिथं त्या इंडस्ट्रीमध्ये गेला आणि इंडस्ट्रीला वाटलं बेनिफिट आहे, इंडस्ट्रीला खरंच तुम्ही खूप चांगलं काम करताय, इंडस्ट्रीला त्याचं बेनिफिट्स होत आहे
आणि इंडस्ट्री असं विचार करू शकते की बाबा त्याच्या कामातनं मला आउटपुट आहे, तर मी इंडस्ट्री तुम्हाला स्टायपेंड पण पे करू शकते, म्हणजे तुम्हाला बेसिक मानधन सुद्धा इंडस्ट्री देऊ शकते. पण हे कधी, पुढचं वाक्य जरा कृपया आपण सर्वांनी व्यवस्थित ऐकावं, हे कधी की डिपेंड ऑन युअर स्किल. काही विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांचं स्टायपेंड किंवा त्यांचं मानधन 6 महिन्याने चालू शकतं, काहींचं 1 वर्षानंतर चालू होईल, काहींचं 2 वर्षानंतर चालू होऊ शकतं, काहींना स्टायपेंड मिळू बी शकत नाही. हे डिपेंड ऑन युअर स्किल. कारण तुम्ही जर चांगलं परफॉर्मन्स त्या इंडस्ट्रीमध्ये दाखवलं तर ती कंपनीला देखील वाटतं की साधं लेबर जरी काम करत असेल तर त्याला 10,000 12,000 रुपये सॅलरी आहे, पण तुम्हाला 4-5 हजार रुपये जरी इंडस्ट्रीमधून मिळाले तर वर्षाला 40 ते 50 हजार रुपये तुम्ही सहज कमवू शकता. पण हे कधी डिपेंड ऑन युअर स्किल. मी तुम्हाला ते आधीच सांगितलं, तुम्ही चांगलं परफॉर्म तर इंडस्ट्रीला तर त्याचं बेनिफिट झालं तर इंडस्ट्री तुम्हाला पे करू शकते. म्हणजे थोडक्यात जर इंडस्ट्रीनं तुम्हाला काही पे केलं तर ही स्कीम अर्न अँड लर्न होऊ शकते, कमवा आणि शिका. दुसरं मी असं म्हणेल की मित्र, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज स्किल बेस्डचा जमाना आहे. आज स्किल बेस्डचा जमाना. आज अनेक विद्यार्थी तर मी बघतो ऑनलाईन की काही विद्यार्थी 12वी झाल्यानंतर BA करतात, BSc करतात, BCom करतात. BSc BCom BA करण्यापेक्षा जर 3 वर्ष तुम्ही जॉब ओरिएंटेड, करिअर ओरिएंटेड, प्रॅक्टिकल बेस्ड, स्किल बेस्ड जर कोर्स केला, आज ज्याची गरज आहे, तर या कोर्स मधून तुम्हाला 100% सांगतो की 101% तुम्हाला जॉब मिळेल म्हणजे मिळेल. ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही वर्किंगला जाता तिथे देखील तुम्हाला जॉब मिळू शकतो. इतर इंडस्ट्री बरोबर आपलं टाईप आहे. मी स्वतः प्लेसमेंटचं सगळं कामकाज बघतो, कंपनीशी MOU माझ्याकडे सगळं कामकाज आहे. आपले फॅकल्टीज सगळ्या वेल क्वालिफाईड आहेत, वेल एज्युकेटेड फॅकल्टी आहेत, कॅम्पस खूप चांगलं आहे आणि आज BOCचा जमाना आहे. माझी रिक्वेस्ट असेल की हा लिगल म्हणजे पुणे विद्यापीठाचं, बाटूचं, AICTचं, UGCचं अप्रूव्ड असलेलं हा एक ग्रॅज्युएशन कोर्स आहे. तर तुम्हाला वाटलं की आपण 3 वर्ष याच्यामध्ये ग्रॅज्युएशन केलं, तुम्हाला वाटलं जॉब करायचं, जॉब करू शकता. तुम्हाला वाटलं की नाही बाबा मला जॉब नाही, मला स्वतःचा बिझनेस करायचा, तर बिझनेस करू शकता. आणि एक मुद्दा मी या ठिकाणी आवर्जून म्हणेल की तुमचं जर या कोर्समध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला वाटतं MPC द्यायचे, UPC द्यायचे, देऊ शकता. तुम्हाला वाटलं की मला आता ग्रॅज्युएशन नंतर MBA करायचे, करू शकता. LLB करायचे, करू शकता. किंवा तुम्ही BOC झाल्यानंतर MCOM मास्टर ऑफ व्होकेशनल ते देखील तुम्ही याच्यामध्ये करू शकता. दुसरं मी असं म्हणेल की यासाठी एक ग्राफिक्स अँड मल्टीमीडिया म्हणून कोर्स आहे. त्या कोर्सेससाठी आम्ही अरेना अॅनिमेशनचं नाव तुम्ही ऐकलं असाल. आज अरेनामध्ये जर तुम्ही ऍडमिशन केलं तर एक कोर्सेसची फी 1-2 लाख रुपये फी आहे अरेनाची. अशा रेपुटेड अरेनामध्ये या विद्यार्थ्याला आपण ऑन जॉब ट्रेनिंगसाठी पाठवतो आणि त्या ठिकाणी वीकली 4 दिवस हा विद्यार्थी त्या इन्स्टिट्यूट मध्ये कुठलंही सिंगल रुपीज न देता तिथं ऑन जॉब ट्रेनिंग देखील तो करतो. आणि त्याचबरोबर आपल्याकडे मी म्हणलं की ऑटोमोबाईल सर्व्हिस. आता ऑटोमोबाईल सर्व्हिस मध्ये एवढा स्कोप आहे सरांनी सांगितलेलं आहे. आणि महिंद्रा सारख्या कंपनी आपल्या बरोबर टाईप आहेत. आपलं महिंद्राचं इथं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील खूप मोठं आहे. मी विनंती करेल की आपण जास्तीत जास्त या कोर्समध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं. आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. पूर्ण ताकदीनिशी आम्ही या कोर्सवर फोकस करतो आहोत. हा दुसरंच वर्ष आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी किती बेटर आणि चांगलं क्वालिटीचं प्रशिक्षण कसं देता येईल याचं संपूर्ण प्लॅनिंग आमचं झालेलं आहे. मी सर्वांचं मनपूर्वक वेलकम करतो. थँक्यू व्हेरी मच. काही क्वेश्चन असतील ते विचारू शकता. MVOC ऍडमिशन चालू आहे सर? नाही, आपल्याकडं हा मी आधीच म्हणलं की हा दुसरा वर्ष आहे. त्यामुळे आपण आता BOCच केलं. हा BOCचे 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ज्याला 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तो विद्यार्थी MOC ला जाईल. त्यावेळेला त्या कोर्सेसची परमिशन साठी आपण प्रयत्न करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन. सर मला प्रश्न आहे, जर विद्यार्थ्याला इंग्रजी येत नसेल तर तो हा कोर्स करू शकतो का? आता हा जो कोर्स आहे हा कोर्स परिपूर्ण इंग्लिश मध्ये आहे. जरी हा कोर्स इंग्लिश मध्ये असला तरी अत्यंत साधी सिंपल इंग्लिश मध्ये आपले जे प्राध्यापक आहेत, जे प्रोफेसर आहेत ते अत्यंत साध्या सिंपल लँग्वेजेस मध्ये आपल्याला टीच करतात.
आणि त्याची जर प्रिपरेशन करायची असेल म्हणजे आमच्याकडे जे इंडक्शन प्रोग्राम असतं म्हणजे आम्ही आता ऍडमिशन झाल्यानंतर 1 महिना आम्ही इंडक्शन प्रोग्राम घेतो. त्या इंडक्शन प्रोग्राम मध्ये सॉफ्ट स्किल असेल, कम्युनिकेशन स्किल असेल तर त्याचं प्रिपरेशन आम्ही स्वतः या कॉलेजमध्ये करून घेतो. आणि त्यामुळं इंग्रजीचं खूप मोठं भीती बाळगायचं कारण नाहीये. आपण त्या प्रिपरेशन आणि आपण देखील अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्याला कळेल अशा नोट्स देऊन त्याला आपण तयार करतो. कारण गेल्या वर्षाचं माझं जे एक्सपिरियन्स आहे ते आर्ट्सचे विद्यार्थी होते, काही सायन्सचे होते, ज्याला इंग्लिशचं काही एवढं स्किल नव्हतं. त्याही विद्यार्थ्यांनी देखील 61, 65 पर्यंत मार्क्स मिळवलेत. त्यामुळं त्याची भीती बाळगायचं काही कारण नाही. तुम्ही तयारी करा त्याची, तुम्हाला त्याचं तयारी करून देऊ. नेक्स्ट क्वेश्चन. मी नवले सरांना विनंती करते, तुम्ही या बाबतीत काय बोलू इच्छिता? असं आहे की लँग्वेज कधीच कोणत्याही करिअरमध्ये अडचण नसतं. म्हणजे जगातली कोणत्याही यशस्वी व्यक्तींचा जर तुम्ही मागोवा घेतला तर असं लक्षात येतं की एखादं शिक्षण कोणत्या भाषेत तुम्ही शिकला यापेक्षा ते शिक्षण तुम्ही कसं घेतलं याला जास्त व्हॅल्यू असते. आता बिओक बद्दल जर बोलायचं झालं तर हे संपूर्ण शिक्षण हे कौशल्याधिष्ठित आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष काम करायचंय. तुम्ही समजा ग्राफिक डिझाईन, ॲनिमेशन किंवा ह्याच्यात काम करताय. आता इथं तुमचा जास्त फोकस आहे ते ऍक्च्युअल कामावरती फोकस आहे. रेफ्रिजरेशन मध्ये तुम्ही काम करताय तर त्या रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंगच्या सिस्टीम्स तुम्ही डिझाईन करताय, त्या मेंटेन करताय, त्याच्यातली दुरुस्ती करताय किंवा त्याच्या विषयातलं काही नवनिर्मिती करताय. तर याच्यामध्ये भाषा हा थोडासा गौण असलेला भाग आहे. मगाशी जो उल्लेख केला की आपलं थिअरॉटिकल एज्युकेशनच नाहीतरी बिओक मध्ये कमी असल्यामुळे त्याचा रीच फार कमी असतो भाषेशी संपर्क होण्याचा. म्हणजे उद्या जर मी एखादं कौशल्य दाखवत असेल तर त्याच्यात त्या भाषेची व्हॅल्यू कमी असते, कौशल्याची व्हॅल्यू जास्त असते. शिक्षण घेत असताना सुद्धा तो विद्यार्थी स्वतः प्रॅक्टिकली शिकतोय, तो इंडस्ट्रीत जाऊन शिकतोय आणि म्हणून त्याचं या आता व्यवहाराची भाषा इंग्लिश आहे. म्हणजे फेसबुकची भाषा ही इंग्लिश असते, व्हॉट्सअपची भाषा इंग्लिश आहे, त्याला अल्टरनेटिव्ह आता लोकल लँग्वेज आल्यात. पण तरी सुद्धा तंत्रज्ञान विषय जर असेल तर त्याचं काही त्याच्या जे नॉमेनक्लेचर असतात ते इंग्लिशमध्ये असतं आणि ते सर्वसाधारणपणे इंग्लिश आपल्या सगळ्या लोकांना कळतं. म्हणजे ते तशाच पद्धतीने डिझाईन केलंय की सर्वसामान्य ज्याचं इंग्लिश आहे अगदी निम्नस्तरीय इंग्लिश म्हणजे कमीत लेवलचं इंग्लिश त्याला पण हा कोर्स करणं सोपं जातं. त्याची भाषा तेवढी सोपी असते. आणि मगाशी मी उल्लेख केला की ही जी संस्था आहे ही संस्था मुळात अनेक वर्षांपासून काम करत असल्यामुळे आपल्याला इंजिनिअरिंग सुद्धा आहे. अत्यंत दर्जेदार पद्धतीने इथं इंजिनिअरिंग सुद्धा शिकवलं जातं. इथे इंग्लिश भाषा असते. इंग्लिश भाषेमध्ये 4 वर्षांचा कोर्स असतो. इथे आपल्याकडे 3 वर्षांचा कोर्स असणार आहे. आता याच्यामध्ये फरक असा असतो की तिथे थोडंसं पुस्तक विषय म्हणजे त्यातलं ज्ञान, आकलन या गोष्टी जास्त आहे. कारण तिथे सीईटीची परीक्षा आहे, त्यातून येणारे विद्यार्थी त्या पद्धतीने निर्णय घेतात. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझं कॉमर्स होतं, आर्ट्स होतं, सायन्स होतं पण मला सीईटी नाही द्यायची, पण मला मात्र टेक्निकल विषयात काम करायचंय, त्याच्यासाठी ही भाषेचा जो मुद्दा आहे तो फार म्हणजे अगदी गौण अशा स्वरूपाचा असतो. आणि हल्लीचं आपलं सगळ्यांचं जर वागणं पाहिलं तर आपलं इंग्लिश आता वाढत चाललंय. आपल्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये आपण खूप इंग्लिशच बोलत असतो. म्हणजे तसं इंग्लिश आपलं कच्चं आहे असं आपण कोणी म्हणू शकत नाही. 12वी पर्यंत आपण तसं म्हणलं तर इंग्लिशमध्ये अभ्यास केला असतो. आपला एक विषय असतो, काहींना तर अनेक विषय असतात. तर गंमत म्हणून सांगायचं झालं तर विद्यार्थी मला प्रश्न विचारतो की सर पुणे युनिव्हर्सिटीचं एक्झामिनेशनचं टाइम टेबल नोटीस बोर्डवर डिस्प्ले केलं का? या 14 शब्दांपैकी 11 शब्द हे इंग्लिश आहेत. म्हणजे आपला इंग्लिशचा आपला अजिबात गंध नाही असं नाहीये. अत्यंत ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा इंग्लिशमध्ये चांगला असतो आणि तो विविध प्रकारच्या कोर्सेसमध्ये आपल्याला जाणवतो की याची अडचण इंग्लिश भाषेची अडचण राहणार नाही. मुळात शिक्षण हे प्रॅक्टिकल बेस्ड आहे. धन्यवाद सर. पुढील प्रश्न. हॅलो सर, माझा एक क्वेश्चन आहे. कोण बोलू शकतं? हॅलो विचारा. सर, या कोर्स साठी डॉक्युमेंट्स कोणते लागतील? प्रवेश प्रक्रिया म्हणून जे आपल्याला डॉक्युमेंट लागतील याच्यामध्ये तुमचं आत्ता झालेली जी परीक्षा आहे 12वीची, त्या 12वीची परीक्षेचा मार्कशीट, त्या अनुषंगाने मिळणारं त्याचं सर्टिफिकेट. म्हणजे कोणत्याही परीक्षेचे 2 डॉक्युमेंट असतात, मार्कशीट आणि सर्टिफिकेट. त्याच पद्धतीने 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट. त्यासोबत आपल्याला आपल्या जन्म दाखला असेल तर जन्म दिनांक तो प्रूव्ह करण्यासाठी जन्म दाखला लागतो किंवा त्या अनुषंगाने समजा लिव्हिंग सर्टिफिकेट असेल. आणि या बेसिक डॉक्युमेंट सोबत मग
आपल्याकडे आता तुम्हाला उद्या जर ऍडमिशन घ्यायची असेल तर अर्थातच यातली 2-3 डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन गेलात तरी तुम्हाला त्यांची नोंदणी करणं सोपं होणार आहे. पण भविष्यामध्ये समजा लागण्यासाठी काही डॉक्युमेंट्स याच्यामध्ये नॉन क्रिमिनल, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, पण हे नंतरच्या गोष्टी आहेत. मुळात फक्त 10वी-12वीचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे आणि जन्म दाखला दिसण्यासाठीच ते सर्टिफिकेट हेच आता आपल्याला अपेक्षित आहे. आपण काही सीईटीची आणि याची मार्कशीट मागतच नाही, कारण त्या परीक्षेला अनिवार्य म्हणजे कंपल्सरी नाहीच. धन्यवाद सर. पुढील प्रश्न अजून कोणाला विचारायचा? सर मला एक विचारायचं होतं सर, मी बी वोकेशनल इलेक्ट्रॉनिक्सचा कोर्स केला, बीटेकला डायरेक्टली सेकंड इयर साठी ऍडमिशन भेटू शकतं का? आता आपल्या डिप्लोमा डिग्रीच्या जी ऍडमिशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बीटेकला म्हणजे बीई ला प्रवेश घेतो. आता शासनाच्या मूळ GR मध्ये बीएससी शब्द पण आला, म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं बीएससी असेल किंवा अन्य ग्रॅज्युएशन असेल की जे पूरक आहे, इलेक्ट्रॉनिक्स बीएससी किंवा मॅथमॅटिक्स असं असेल तर तुम्ही सेकंड इयरला जाऊ शकता, असं मधल्या काळात ते प्रोसेसमध्ये अंतर्भाव करण्यात आला. आता या वर्षीची आपल्याला प्रोसेस बघायला लागणार आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. काही प्रमाणात काही गोष्टी वर खाली होतील. याच्यामध्ये बिओग झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला तो बिओगचा उल्लेख केलाय का आपल्या या वर्षीच्या येणाऱ्या नोटिफिकेशन मध्ये लक्षात येईल. अदरवाईज पूर्वी फक्त डिप्लोमा होतं. दरम्यानच्या काळामध्ये ग्रॅज्युएशनचे काही कोर्सेस हे डायरेक्ट सेकंड इयर साठी केले होते. बिओग हे जास्तीत जास्त त्याला पूरक आहे, म्हणजे बिओग तो कोर्स झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला. पण आता मी नोटिफिकेशनची वाट बघण्याच्या आधी एक मुद्दा तुला प्रश्न विचारेल की जर तुझं बिओग कोर्स पूर्ण झाला असेल आणि तो 12वी नंतर 3 वर्षांचा कोर्स पूर्ण झालेला असेल आणि इंजिनिअरिंगला कदाचित जर ती एंट्री समजा रेस्ट्रिक्ट केली गेली, माझा मूळ मुद्दा असा आहे की तुला त्याची गरज राहणार आहे का? इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी बिओगच्या अर्थाने असलेल्या ज्या पोझिशन्स आहेत त्याला तुला एंट्री मिळणार आहे. त्या दृष्टीनेचा पगार जो आहे तोही चांगला मॉडरेट पगार असणार आहे. मगाशी जो उल्लेख केला मी वारंवार त्या उद्योजकतेचा, त्यासाठीचं बेसिक शिक्षण तुझं झालेलं असणार आहे. त्यामुळं अजून परत म्हणजे मला असं म्हणता येईल की लांबचा प्रवास करून अजून लांबून वळसा मारणं याची गरज राहणार नाही. पण अदरवाईज जर तुझी इच्छा असेल तर मात्र नोटिफिकेशनची वाट बघून आपण त्याचा बिओगचा उल्लेख आहे का हे पाहावं लागेल आणि या वर्षीच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुला त्या दृष्टीने सहभागी होता येईल. माझी तुला सजेशन असेल की नोकरी आणि त्यानंतर व्यवसाय हा ऑप्शन तू ठेवावास. धन्यवाद सर. उत्कर्ष धुमाळ, इज इट ओके? लक्षात आलं सगळं? सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा आणि कोणता? हॅलो, विचारा. हा विचार. हा कोर्स मुली करू शकतात का? हा कोर्स मुली करू शकतात, 100% करू शकतात. याला कसल्याही प्रकारची मुलींना करता येणार नाही असं नाहीच आहे. उलट जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मुलींनी जी आता भरारी मारलेली आहे ती पाहता म्हणजे तुमच्यासारख्या लोकांनी जर याच्यामध्ये खूप मोठं नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली तर उद्योजकतेमध्ये जी पोकळी आहे आता सध्याच्या काळात, छोट्या स्तरावरचे जे उद्योजक आहेत त्याच्यामध्ये मुली जरा कमी दिसतात, ते प्रमाण वाढेल. कारण हे सगळे स्किल्स वरती आधारित असलेल्या गोष्टी आहेत. तुमच्याकडे जर कौशल्य आलं, पदवी सोबत आहे, तर याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा स्वतःचा छोटा व्यवसाय करण्याकडे होऊ शकतो आणि आगामी काळात ती संख्या वाढेल. मुळात तुझ्या प्रश्नाचं उत्तर तर येस, 100% याला कसल्याच प्रकारची अडचण नाही. इंजिनिअरिंगला सुद्धा मुली जातात, याही कोर्सला मुलींना कसल्याही प्रकारची अडचण नाही. थँक्यू सर. सर एक क्वेश्चन होता. हॅलो, हा विचार. हॅलो सर, विचार. नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी नूतन महाराष्ट्र काय प्रयत्न करणार? नोकरी किंवा व्यवसायामध्ये मगाशी मी उल्लेख केला की आमची संस्था पिंपरी चिंचवड संस्थेचं प्लेसमेंट डिपार्टमेंट, सेंट्रल प्लेसमेंट डिपार्टमेंट ऑलरेडी आता NMIT कॉलेज याच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा एक बदल आता जाणवतोय. गेल्या 2-3 वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांना याच्यामध्ये जॉब ऑर्डर्स मिळाल्यात, ऑफर्स मिळाल्यात आणि हे सगळे विद्यार्थी आता यशस्वी झालेत. काहींना अजून त्या इन प्रोसेस आहेत. तोच प्रघात प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये हा बिओग साठी राहणार. NCR चे जे विद्यार्थी आहेत आमचे डिग्रीचे बीटेकचे त्यांनाही ही संधी मिळणार आहे. NMITच्या विद्यार्थ्यांना मिळत आहे आणि बिओगच्या आमच्या दोन्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ही प्लेसमेंटची संधी मिळणार आहे. तर तिथं रात्रंदिवस काम चालू आहे. प्लेसमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर
365 दिवस ही मंडळी काम करतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अख्खा विभाग काम करत असतो. उद्योजकतेमध्ये बोलायचं झालं तर तुम्हाला जे काही कौशल्य दिलं जाणार आहे हे कौशल्यच मुळामध्ये तुमचा फाउंडेशन पक्क करणार आहे आणि याद्वारे तुम्हालाच वैयक्तिक स्तरावरती वाटणार आहे की मी याच्यात व्यवसाय करणार, मी दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा मी माझं स्वतःच करते किंवा करतो असं म्हणण्याचं जे धारिष्ट्य येण्यासाठी जे कौशल्य हे नूतन संस्था तुम्हाला प्रोव्हाइड करणार. साधारणतः 140 कंपन्यांबरोबरचा आमचा MOU झालेला आहे आणि यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता NMIT आणि NCR या दोन्ही इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांनी अत्यंत उत्तमपणे काम करून मागच्या आठवड्यात सुद्धा 8-9 MOUs त्यांनी त्याच्यात ऍड केलेत आणि दर आठवड्याला अशी ती वृद्धी जी आहे ती वाढत चाललेली. याचा फायदा BOCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा होणार आहे. त्यामुळे उद्योजकतेमध्ये जायचं असेल तर तो एक फायदा आहे. आपण उद्योजकांच्या मुलाखती मुलांसाठी ठेवतो. जगताप सर आहे, दिनेश सर आहेत, ते या विषयामध्ये इंडस्ट्रीच्या सोबत सुद्धा कम्युनिकेशन मध्ये आहेत आणि मगाशी जो उल्लेख केला यांची वेगळी एक टीम आहे. डॉक्टर सर्वज्ञ सर आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये इंडस्ट्री बरोबर लोकांना जोडून देतात. त्यामुळे उद्योजकतेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना तसं प्रशिक्षण हे या कोर्सच्या अंतर्गत असणार आहे. दोन्ही गोष्टींसाठी तो फायदा होणार आहे. आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आमचं इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा आहे NMIT आणि NCR हे इंडस्ट्री बेस्ड इंजिनिअरिंग कॉलेज आहे बीटेकचं. हे दोन्ही कॉलेजेस आणि हा BOCचा कोर्स, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे प्लेसमेंट आणि उद्योजकता याचा लाभ होत आहे. आणखी कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. सर मला एक प्रश्न आहे, ह्या कोर्सला कोणत्या कोणत्या मान्यता आहेत? या कोर्सला मगाशी मी उल्लेख केला की ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE जी अपेक्स बॉडी आहे, ज्यांची परवानगी असेल तर बाकी मग कुणाची बघायची गरज नाही असं ज्याला म्हणतात, AICTE नवी दिल्ली यांची परवानगी आहे. त्यासोबत नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSDC यांची याला परवानगी आहे. ऍफिलिएशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे SPPU पुणे युनिव्हर्सिटी यांचं ऍफिलिएशन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी D-BATU यांचं सुद्धा ऍफिलिएशन आपल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आणि केंद्र सरकार यांचं मुख्य मान्यता या BOC या कोर्ससाठी आहे. थँक्यू सर. प्रश्न नसेल तर मी फक्त समअपकडे जाताना नंतर वोट ऑफ थँक्स करतील कदाचित किंवा कन्क्लूड होईल, परंतु पुन्हा एकदा मी आढावा घेतो की पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ या दोन्ही संस्थांच्या मार्फत काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि त्यासोबत स्कूल्स आणि हे सगळ्या व्याप वाढत असताना बॅचलर ऑफ व्होकेशनल BOC हा एक कौशल्याधिष्ठित कोर्स या ठिकाणी लॉन्च केलेला आहे मागच्या वर्षी आणि आता ही दुसरी बॅच आहे. आणि तळेगावचं जे कॅम्पस आहे त्या ठिकाणी हे दोन्ही कॉलेजमध्ये NMIT कॉलेज आणि NCR कॉलेज याच्यामध्ये हा कोर्स रन होईल. पुणे विद्यापीठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांची परवानगी आहे. याच कॅम्पसमध्ये नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी NMIT हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च हे बीटेकचं इंडस्ट्री बेस्ड इंजिनिअरिंग कॉलेज आहे. म्हणजे एकूण ते जे काही वातावरण मिळणार आहे ते वातावरण हे सगळं इंडस्ट्री टेक्निकल अशा पद्धतीच्या चर्चा, कृती कार्यक्रम अशी सगळी मंडळी यांच्यामध्ये